त्या स्लॅबला डिस्कस करूया. ओके, स्लॅबला डिस्कस झाल्याच्या नंतर कॉलम जो आहे त्या कॉलमला डिस्कस करूया. कॉलमच्या नंतर जे आहे 3 नंबरला आपल्याकडे फुटिंग असते. तो RCCमध्ये किंवा DSRमध्ये फुटिंग जो आहे त्या फुटिंगबद्दल आपण डिस्कस करूया. आणि शेवटचा टॉपिक तुम्हाला डिस्कस करावा लागतो तो म्हणजे कनेक्शनचा. तर हे 4 टॉपिक जे आहेत आपले बाकी आहेत असं आपण समजूया. याच्यावरती अजून काय काय होतं, याच्यावरती जे आहे बेसिक होतं. बेसिकच्या बेसिक नंतर आपण जे आहे बीमबद्दल आपण अभ्यास केला होता, बीमच्या ॲनालिसिसबद्दल. तर एवढे टॉपिक तुम्हाला डिझाईन ऑफ रेनफोर्स कॉन्क्रीट आणि स्टील स्ट्रक्चर याच्यामध्ये शिकायचं आहे. ओके, तो पहिले आपण आता काय करू, स्लॅब बघू, कॉलम, फुटिंग, कनेक्शन या पद्धतीने आपला क्रम राहणार आहे. ठीक आहे. तर मग आता स्लॅबबद्दल आपण बघू. आता स्लॅबबद्दल काय बरं का बघा, तुम्ही जर आता स्लॅबबद्दल बघायला गेलात तो स्लॅबबद्दल मी तुम्हाला बेसिक इन्फॉर्मेशन देतो आणि मग मी टॉपिककडे नेतो. ओके, स्लॅबबद्दल बेसिक इन्फॉर्मेशन काय बरं का, स्लॅब जर तुम्ही बघायला गेलात तर स्लॅब हा एक फ्लेक्झरल मेंबर राहतो. तुम्ही जर का बघायला गेलात तर तुमच्या लक्षात येईल की स्लॅब हा एक फ्लेक्झरल मेंबर आहे. फ्लेक्झरल मेंबर आहे म्हणजे काय बरं का, हे बघा, हा एक कॉलम आहे. या पद्धतीने कॉलमची अरेंजमेंट मला दिसायला भेटते. हा कॉलम आहे. ओके, आणि हे वरचा जो पोर्शन आहे हवाला, याला आपण बोलतो आहे स्लॅब. हा जो रूफचा काम करतो आहे, रूफचं जे काम करणारा आहे हा आपला स्लॅब असतो. ओके, तर आता हा स्लॅब जो आहे तो फ्लेक्झरल मेंबर असतो. याचा अर्थ काय बरं का, याचा अर्थ असा आहे की याच्यामध्ये म्हणजे याच्यावरती जेव्हा लोड लागेल ना तर हा बेंड होईल. पण प्रत्येक स्लॅब तुम्हाला बेंड होताना दिसायला भेटतो का, नाही होत. तर याचा अर्थ असा आहे की या बेंडिंगला रोखणारा आतमध्ये कोणीतरी तयार आहे. ठीक आहे ना. तो हे जी बेंडिंग व्हायला पाहिजे होती ती होत नाही आहे. का बरं, कारण की याला रोखणारा कोणतरी आतमध्ये आहे. तो बेंडिंग मुवमेंट आतमध्ये तयार होत असते. ठीक आहे, तो आपण बोलणार की स्लॅबच्या आतमध्ये बेंडिंगला रोखण्यासाठी बेंडिंग मुवमेंट जी असते ती तयार होते. बेंडिंग मुवमेंट जे तयार होते म्हणून काय बोलणार आपण, त्याला आपण फ्लेक्झरल मेंबर बोलत असतो. तो आतापर्यंतचा पॉईंट काय लक्षामध्ये आला की स्लॅब हा फ्लेक्झरल मेंबर आहे. ठीक आहे, आता हा स्लॅब फ्लेक्झरल मेंबर असतो. लगेच आपण आपल्या टॉपिककडे वळतो की स्लॅबचे मुख्यतः 2 प्रकार आपल्याला शिकायचे असतात. आपल्या परीक्षेमध्ये हे 2 प्रकार येतात. तो पहिला प्रकार आपल्याकडे आहे वन वे स्लॅब आणि दुसरा पॉईंट काय आपल्याकडे, तो म्हणजे 2 वे स्लॅब. आणि या दोघं स्लॅबवरती तुम्हाला परीक्षेमध्ये प्रश्न विचारतो. तो 1 वे स्लॅब आणि 2 वे स्लॅब असे 2 प्रकारचे स्लॅब आपल्याला दिसायला भेटतात. ओके, 1 वे स्लॅब कोणाला बोलतात, 1 वे स्लॅब आपण कोणाला बोलतो की जर बेंडिंग म्हणजे जर स्लॅब एकाच बाजूला जर का बेंड होत असेल तर त्याला आपण 1 वे स्लॅब बोलत असतो. आणि दोघं बाजूला स्लॅब जर का बेंड होत असेल तर त्याला आपण 2 वे स्लॅब बोलतो. याला समजून घेण्यासाठी तुम्हाला मी डिटेलमध्ये 1 वे स्लॅब सांगतो. ओके का, आतापर्यंत काय कळालं तुम्हाला, स्लॅब हा फ्लेक्झरल मेंबर असतो. हा फ्लेक्झरल मेंबर का असतो, कारण की याच्यामध्ये बेंडिंग मुवमेंट येत असते. म्हणजे याला बेंड होऊ न देणारा फोर्स आतमध्ये तयार होतो, ज्याला आपण बेंडिंग मुवमेंट बोलतो. त्यामुळे स्लॅब हा फ्लेक्झरल मेंबर आहे. स्लॅबचे 2 प्रकार पडतात, 1 वे स्लॅब, 2 वे स्लॅब. आता आपण डिस्कस करणार 1 वे स्लॅबबद्दल. तो 1 वे स्लॅब कोणाला बोलतात बघा. आता तो 1 वे स्लॅब कोणाला बोलतात यासाठी पहिलं एक्झाम्पल, कारण की तुम्ही जेव्हा उदाहरणं पूर्ण वाचतात तुम्हाला ओळखता यायला पाहिजे. तो 1 वे स्लॅब आहे की नाही हे कसं ठरवतो आपण, सगळ्यात पहिले तुम्ही जेव्हा या कंडिशनला ऑब्झर्व करायला गेलात तर तुमच्या लक्षात काय येईल बघा. समजा या पद्धतीने मी स्लॅब तुम्हाला दाखवलेला आहे. तर तुम्ही जर का बारकाईने बघायला गेलात, मी दुसरा कलर यूज करतो. समजा मी ब्ल्यू कलर यूज करतोय. तर ब्ल्यू कलरच्या केसमध्ये आता तुम्हाला बघा इथे ब्ल्यू कलर दाखवला आहे आणि पलीकडे ब्ल्यू कलर दाखवलेला आहे. आणि आता मी तुम्हाला सांगतोय बघा, या ब्ल्यू कलरवरती आपण काय केलं बरं का, वरून आपण स्लॅब ठेवून दिलेला आहे. तो वरून आपण स्लॅब ठेवून दिलेला आहे. कलर दुसरा घेऊया स्लॅबसाठी. तो ग्रीन कलर जो आहे ना हा स्लॅब आपल्याला दाखवतोय. तर तुमच्या लक्षामध्ये काय येईल बरं का, की जो स्लॅब आपण ठेवलेला आहे त्या स्लॅबला हे ब्ल्यू लाईन काय करतायत, तो ब्ल्यू लाईन सपोर्ट करतायत. तो याचा अर्थ असा आहे की या ब्ल्यू लाईन जे आहेत या ब्ल्यू लाईन स्लॅबला सपोर्ट करतायत. मग हे काय आहे, हे साईडचे काय आहेत, हे साईडचे काही नाही आहेत, हे सपोर्ट करणारे नाही आहेत. म्हणजे 4 एज आहेत. 1 हा इकडचा, 2 हा इकडचा, 3 हा इकडचा, 4. तो 4 बाजूपैकी 2 बाजूंनी खाली सपोर्ट केला आहे. म्हणजे 2 बाजूला खालून बीम आहेत, इकडची बाजू आणि त्याच्या पलीकडची बाजू, या 2 बाजूला खालून बीम आहेत. म्हणजे स्लॅबला सपोर्ट करण्यासाठी फक्त 2, लक्षात घ्या बरं का, स्लॅबला सपोर्ट करण्यासाठी फक्त 2 एज जे आहेत ना त्या 2 एजच्या खाली बीम आहे, बीम. ओके, तो जसं की बघा हे जे ना या पद्धतीने मी तुम्हाला वरून स्लॅब दाखवतोय, तुम्ही प्लॅन बघताय. पण या स्लॅबच्या खाली जर बघायला गेलात ना तर हा एक पोर्शन आणि हा जो आहे ना हे 2 खालून बीम लावलेले आहेत. दुसऱ्या बाजूला बीम लावलेले नाही आहे, फक्त या ठिकाणी बीम लावलेले. ओके, एक मिनिट.
हां, तो काय बोललो, हा स्लॅब तुम्हाला दिसायला भेटतोय. ओके. स्लॅब हा जनरली रेक्टँग्युलर शेपमध्ये असतो. या स्लॅबला खालून सपोर्ट कोण करतो? ब्ल्यू कलरचं बघा, हा बीम सपोर्ट करतो. तुम्ही मला सांगा, 4 बाजूपैकी खालून बीम किती ठिकाणी लावलेले? फक्त 2. तर मी काय बोलतो, जर स्लॅबला सपोर्ट खालून बीमचा किंवा भिंतीचा 2 किंवा 2पेक्षा कमी जर सपोर्ट असेल, तर समजून घ्यायचं तो 100% वन वे स्लॅब आहे. काय बोललो मी, तुम्हाला कळालं का? जर स्लॅबला 4 बाजूपैकी फक्त 2 साईडला सपोर्ट जर केला असेल, 2 किंवा 2पेक्षा कमी, तर समजून घ्यायचा तो वन वे स्लॅब आहे. दुसरं उदाहरण बघा. हे समजा हा स्लॅब आहे आणि या स्लॅबला फक्त एका ठिकाणी मी सपोर्ट केला आहे. एका ठिकाणी सपोर्ट केला आहे म्हणजे याला भिंतीमध्ये घालून दिलं आहे बघा. जसं की खिडकीच्या बाहेर जो निघालेला छज्जा असतो, त्या छज्जाची बात करतोय. याचा अर्थ 4 बाजूपैकी एका बाजूला सपोर्ट प्रोव्हाइड केलेला आहे. या तिघं बाजू मोकळ्या आहेत. लक्षात येते का? खिडकीच्या वरची घराच्या बाहेर निघालेला जो छज्जा आहे, त्याची एका बाजूला सपोर्ट केलेला असतो, तिघा बाजूला सपोर्ट केलेला नसतो. म्हणजे 100% हा वन वे स्लॅब आहे. वन वे स्लॅब आहे. लक्षात येते का तुमच्या? तो तुम्ही एक कागद घेऊन पण समजू शकतात. तुम्ही जर का एक कागद उचलला आणि या कागदाला, समजा हा कागद तुम्ही घेतला, या कागदाला जर का खालून इकडून सपोर्ट जर तुम्ही दिला असा, खालून जर का असा सपोर्ट दिला किंवा याला या दोघं बाजूने जर पकडून धरला आणि वरून जर लोड लावला ना, तर हा जो स्लॅब किंवा हा जो कागद आहे ना, असा बेंड होईल बघा. इमॅजिन करा, हा कागद असा बेंड होऊन जाईल. साहजिक, कारण की इकडून सपोर्ट दिला नाही, मी इथून सपोर्ट देतो नाही बघा. हा जो आहे ना, हा पिंक कलरचा हा पोर्शन तो इथून मी पकडून धरलेलं आहे, तो मग ते असं वाकेल ना, हे अशा पद्धतीने वाकेल ते. तो याची बेंडिंग एका डायरेक्शनला होते, म्हणून हा वन वे स्लॅब आहे. तो वन वे स्लॅबची डेफिनेशन कळते का तुम्हाला? की जर समजा 4 बाजूपैकी आपण जर का 2 किंवा 2पेक्षा कमी साईडला सपोर्ट केला असेल ना, तर 100% तो वन वे स्लॅब असतो. परंतु आता हे झालं. दुसरी बात, जर समजा तुम्ही आता याला बोलताय हा स्लॅब आहे आणि याच्या चारही बाजूंनी सपोर्ट केला आहे. इकडे पण सपोर्ट केला आहे, इकडे पण सपोर्ट केला आहे, इकडे पण सपोर्ट केला आहे, इकडे पण सपोर्ट केला आहे. चारही बाजूंनी तुम्ही सपोर्ट करताय. मग आता याला वन वे बोलायचं का नाही, का याला टू वे बोलून द्यायचं? तर यासाठी आपल्याकडे असतो आस्पेक्ट रेशो. काय असतो? आस्पेक्ट रेशो. हा आस्पेक्ट रेशो काय असतो, व्यवस्थित लक्ष द्या. तुम्ही जर बघायला गेलात तर ही शॉर्टर बाजू आहे. कुठली वाली? ग्रीन कलरची शॉर्टर बाजू आहे आणि येलो कलरची किंवा ब्लॅक कलरची ही लॉंगर साईड आहे. बघा, ही लॉंगर साईड आहे. तर ब्लॅक कलरची लॉंगर साईड आहे आणि ग्रीन कलरची जी शॉर्टर साईड आहे, शॉर्टर साईडला समजा मी LX बोलतो आणि लॉंग साईडला मी LY बोलतो. तर मी काय बोलतोय, जर समजा शॉर्टर बाजू जी आहे तिची लांबी मी 2 मीटर बोललो आणि लॉंगर बाजू जी आहे तिची लांबी मी 6 मीटर बोललो. याचा अर्थ काय होतो माहिती आहे का? शॉर्टर बाजूचं जर तुम्ही दुप्पट केलं, तर 2च्या दुप्पट जर केले तर 4, तर दुप्पट केल्याच्या नंतर देखील लांबची बाजू जर का मोठी असली, तुम्ही बघा ना, 2चा जर तुम्ही शॉर्टर बाजूचं जर तुम्ही दुप्पट केलं, तर 2चं दुप्पट केल्यावरती 4 उत्तर येतं. आणि दुप्पट केल्यावर देखील लॉंगर साईड जर का मोठी राहिली ना, तर हा वन वे स्लॅब असतो. याचा अर्थ बेंडिंग एकाच साईडला होईल. कुठल्या? शॉर्टर साईडला. म्हणजे या पद्धतीने बेंडिंग होताना दिसायला भेटेल बघा. तो शॉर्टर डायरेक्शनमध्ये बेंडिंग होताना दिसायला भेटते आपल्याला. तर मी काय बोललो, जर शॉर्टर बाजू जी आहे, शॉर्टर बाजूची तुम्ही दुप्पट केली तरी देखील लॉंगर बाजू जर का मोठी असेल, तर समजून घ्यायचा वन वे स्लॅब आहे. याचा अर्थ LY/LX ग्रेटर दॅन 2 असं आपण बोलत असतो. त्याचा अर्थ काय झाला, की लॉंगर साईड ही मोठी आहे, मोठी बाजू मोठी आहे. कोणापेक्षा? शॉर्टर बाजूचे दुप्पट केली आपण त्याच्यापेक्षा सुद्धा. समजलं का? तो याला बोलतो आपण काय? याला बोलतो वन वे स्लॅब. तो मी वन वे स्लॅब कसा ओळखायचा त्याचे तुम्हाला 3 कंडिशन सांगितले. पहिला काय बोललो मी बघा, पहिला वन वे स्लॅबबद्दल. वन वे स्लॅबला कसा ओळखायचा? पहिलं काय बोललो, की 4 सपोर्टपैकी 2 सपोर्ट, ठीक आहे ना, 4 सपोर्टपैकी 2 किंवा 2पेक्षा जर का 2पेक्षा कमी ठिकाणी जर सपोर्ट केला असेल, तर काय आहे? तो वन वे स्लॅब आहे. दुसरा, एका बाजूला जरी सपोर्ट केला असेल तरी तो वन वे स्लॅब आहे. म्हणजे कुठला? कॅन्टिलिव्हर स्लॅब. तो याला बोलतो आपण कॅन्टिलिव्हर स्लॅब. ओके, म्हणजे छज्जा जे आहे ना, तो छज्जा बोलतो मी, छज्जा. तिसरं उदाहरण आपल्याकडे काय बरं का? तो तिसरं उदाहरण आहे आपल्याकडे, ते म्हणजे वन वे स्लॅबचं, की LY/LX चा रेशो जर ग्रेटर दॅन 2 असेल, तर तो वन वे स्लॅब असतो. कधी वापरायचं हे? जेव्हा चारही बाजूनी सपोर्ट असेल तेव्हा. तो या चारही बाजूनी जर का बीम असेल किंवा भिंतीवरती ठेवलेला असेल ना, तर तुम्हाला हवाला पॉईंट वापरायचा असतो. वन वे स्लॅब कळाला का? कोणाला बोलतात? वन वे स्लॅब कळाला का? नवीन सांगू परत? काय बोलायचं लक्षात घ्या. हां, 4 बाजूपैकी दोघं बाजूला सपोर्ट पाहिजे किंवा दोघापेक्षा कमी बाजूला सपोर्ट असायला पाहिजे. असं असेल तर तो वन वे स्लॅब असेल. जर चारही बाजूंनी सपोर्ट असेल
तर कसा ओळखायचा, Ly/Lx शुड बी ग्रेटर दॅन 2. आता आपण याची डिझायनिंग बघणार आहोत. तो आता याच्यामध्ये थेरीचा भाग पण नसतो. वन वे स्लॅब कोणाला बोलतात, नंतर सिम्पली सपोर्टेड स्लॅब कॅन्टू स्लॅबचा तुम्हाला डिफरन्स विचारतात तो थेरीचा भाग आहे. पण आपण डायरेक्टली एंट्री करून देऊया आपल्या याच्याकडे. तो थेरीला बघण्याच्या अगोदर आपण आपल्या डिझाईनिंगकडे एंट्री करू. तो बघा आता वन वे स्लॅबची मी तुम्हाला डिझाईन शिकवत आहे. वन वे स्लॅबची डिझाईन आपण बघणार आहोत. तो काय करतात बरं का, सगळ्यात अगोदर तर तुम्हाला ते एक्झाम्पल ओळखता यायला पाहिजे की तो वन वे स्लॅब आहे की नाही. ओके, सर्वप्रथम तुम्हाला तो वन वे स्लॅब आहे का नाही ते ओळखता यायला पाहिजे. बरं मग आपण काय करणार, गिवन डेटा काढून घेऊ. तो स्टेप सांगतोय तुम्हाला मी. सगळ्यात पहिले आपण काय करतो, गिवन डेटा जो दिलेला आहे आपल्याला तो सगळा गिवन डेटा आपण काढून घेऊ. तो कसा काढायचा एक एक्झाम्पल घेऊन तुम्हाला कळून जाईल. ठीक आहे. नंतर 2 नंबर आपण काय करतो, ही 1 नंबरची स्टेप झाली. 2 नंबर आपण काय करत असतो, आपण इफेक्टिव्ह स्पॅन काढतो. आपण काय करतो, इफेक्टिव्ह स्पॅन काढतो. लक्षात घ्या, तो इफेक्टिव्ह स्पॅन आपण काढतो. इफेक्टिव्ह स्पॅनचा अर्थ काय होत असतो, तुम्ही बघा, तुम्ही जर बघायला गेलात हा स्लॅब मी तुम्हाला दाखवलेला आहे, हा स्लॅब आहे. ओके, हा स्लॅब आहे. याची जी मोठी बाजू असते याला तुम्ही बोलतात Ly, या मोठी बाजूला बोलतात Ly आणि या छोटी बाजूला बोलतात तुम्ही Lx. आता हे जर का समजा सेंटर टू सेंटर मेजर करून ठेवलं असेल म्हणजे काय बरं का, समजा मी स्लॅब तुम्हाला समोरून दाखवला, असा तुम्हाला स्लॅब दिसायला भेटतोय आणि याच्या खाली भिंत, ही भिंत आहे. ओके, ही भिंत आहे. तो समोरून तुम्ही स्लॅबला बघतात या पद्धतीने. जर मला त्याने इथून ते इथवर अंतर दिलं तर याला बोलतात क्लिअर डायमेन्शन. याला क्लिअर डायमेन्शन बोलतात. उदाहरणामध्ये तसं मेन्शन करतो तो क्लिअर डायमेन्शन वर्ड. पण समज क्लिअर डायमेन्शन नाही, मला इफेक्टिव्ह डायमेन्शन लागतं. इफेक्टिव्ह डायमेन्शन म्हणजे सेंटरपासून सेंटरपर्यंत. मग तुम्ही इफेक्टिव्ह डायमेन्शन काढणार, बरोबर का. तो उदाहरण वाचत असताना जर तो तुम्हाला क्लिअर डायमेन्शन बोलला तर क्लिअर डायमेन्शन म्हणजे तो तुम्हाला Lx किंवा Ly बोलणार. ओके ना. जर स्लॅबचे 2 डायमेन्शन दिले असतील Ly आणि Lx, मोठा आणि एक छोटा, तो त्याने तुम्हाला काय दिलेलं आहे बरं का, त्याने तुम्हाला क्लिअर डिस्टन्स दिला आहे Lc आणि ठीक आहे ना, Lc इन एक्स डायरेक्शन आणि Lc इन वाय डायरेक्शन, असे 2 गोष्टी दिलेल्या आहेत. मी नवीन सांगतो, हे समजून सांगण्यासाठी उदाहरणाकडे जाऊ आपण. बघा बरं का, मला जे सांगायचं आहे, पहिली स्टेप आपली इफेक्टिव्ह स्पॅन आहे. त्याला समजून घेण्यासाठी आपल्याला जावं लागेल, 1 मिनटं. PDF पण ओपन होत नाही ह्याच्यात, 1च मिनटं फक्त. बॅड फाईल. हे बघा, इथे तुम्हाला मॉडेल पेपर बी दिसायला भेटतील. मॉडेल आन्सर पेपर जे आहेत ना, तर मॉडेल आन्सर पेपर तुम्ही इथून घ्यायचे. मॉडेल आन्सर पेपर. वेट आहे, 1च मिनटं फक्त बघा. एक उदाहरण आपण आता बघूया, तुम्हाला अंदाज येईल की ओळखायचं कसं. तुम्हाला जर का स्टेप ॲज इट इज मॉडेल आन्सर पेपर यानुसार जायचं असेल, तर बघा आपल्याकडे मॉडेल आन्सर पेपर असतो, याच्यानुसार पेपर सॉल्व करायचा असतो. बघा, फक्त पहिले आयडेंटिफाईड करा. सगळ्यात पहिली स्टेप गिवन डेटा तुम्हाला काढता येईल. पहिली स्टेप बघा ना, सिम्पली सपोर्टेड RC स्लॅब. तो आता सिम्पली सपोर्टेडचा मिनिंग पण आपल्याला कळून जाईल. पुढे बघा, 3.8/12 मीटर. तो त्याचे डायमेन्शन 3.8/12 मीटर. पुढे म्हणलं आहे क्लिअर डायमेन्शन. तो इथून तुम्हाला लक्षामध्ये येईल. तो गिवन डेटा आपण तर काढणार आहे हा सगळा. कसा बरं का बघा, तो त्याने तुम्हाला 3.8 आणि 12 मीटर हे काय दिलेलं आहे, क्लिअर डायमेन्शन दिलं आहे. याचा अर्थ Lc एक्स डायरेक्शन म्हणजे शॉर्टर डायरेक्शनमधला किती दिला आहे, 3.8 मीटर. ठीक आहे. आणि Lcy म्हणजे लॉंगर डायमेन्शनचा किती दिला आहे, 12 मीटर. आलं का लक्षात तुमच्या, की तुम्हाला लेंथ कशी ओळखायची. तो क्लिअर डायमेन्शन म्हटल्यावरती या पद्धतीने काढून ठेवायचं आहे. तो Lcx किंवा Lcy मी त्याला बोलतो. इथपर्यंत डाऊट आहे का, तो या पद्धतीने आपण काढणार. पण जर समजा या क्लिअरच्या ऐवजी जर त्याने तुम्हाला इफेक्टिव्ह शब्द दिला असता, इफेक्टिव्ह स्पॅन
किंवा इफेक्टिव्ह वर्ड दिला असता तो त्याचं उत्तर कसं घेतलं असतं तुम्ही डायरेक्टली LX इज इक्वल टू 3.8 आणि LY इज इक्वल टू 12 मीटर असा यूज केला असता. तो मी नवीन सांगतो, व्यवस्थित ऐका. इथे क्लिअर डायमेन्शन दिलेला आहे म्हणून आपण LCX आणि LCY या पद्धतीचा यूज करत आहोत, या पद्धतीच्या अक्षरांचा यूज करत आहोत. पण जर समजा क्लिअरच्या ऐवजी क्लिअरच्या ऐवजी काही नसेल किंवा इफेक्टिव्ह शब्द असेल तर मी डायरेक्ट LX आणि LY या पद्धतीने घेईल. LX आणि LY या पद्धतीने मी घेईल. आलं का लक्षात? LX आणि LY या पद्धतीने मी घेईल. बोला, समजलं का? हो सर. हां, चला मग आता हे उदाहरण तुमच्या लक्षात आलं आहे बघा. खाली जातो. आता अजून इथे एक स्लॅब आहे बघा. हा स्लॅब आहे. हां, इथं वाचा बरं. इथं काय म्हणतोय, कॅल्क्युलेट रेनफोर्समेंट रिक्वायर RC स्लॅब पॅनल 6.3 4.5 मीटर इज सिम्पली सपोर्टेड. तो माझ्या लक्षात आलं की इथं वाचल्यावरती लगेच कुठे इफेक्टिव्ह शब्द दिसत नाही आहे किंवा क्लिअर शब्द पण दिसत नाही आहे. तर मी काय बोलतोय, जर इफेक्टिव्ह शब्द राहिला असता तर तुम्ही डायरेक्ट घेतला असता LX इज इक्वल टू LX म्हणजे छोटी बाजू किती आहे 4.5 मीटर आणि LY म्हणजे मोठी बाजू 6.3 मीटर. तो हे ॲज इट इज घ्यायचा अधिकार तुम्हाला कधी आहे, जेव्हा इथे इफेक्टिव्ह शब्द असेल किंवा काहीच नसेल, म्हणजे ना क्लिअर शब्द असेल ना इफेक्टिव्ह शब्द असेल, त्या केसमध्ये सुद्धा तुम्ही असंच घ्यायचं. पण जर इथे क्लिअर शब्द दिसला तर LCX इज इक्वल टू असं घ्यायचं आहे, LCY इज इक्वल टू या पद्धतीने घ्यायचं आहे. समजलं असेल? तर आपण आता काय करूया, स्टेप नंबर 1 आपली काय असते बघा, लक्षात घ्या. ही 2 उदाहरणं आहेत आपल्याकडे आणि त्याचा आपण एक एक स्टेप कवर करत जाणार आहोत. तो स्टेप नंबर 1 असते आपली. स्टेप नंबर 1चं नाव असतं, हे गिवन डेटा तुम्ही लिहून टाकला या पद्धतीने बघा. क्लिअर म्हणलेले म्हणून इथं म्हणायचं LCX बरोबर 3.8 मीटर, LCY इज इक्वल टू 12 मीटर. LCYच बोलायचं. नंतर त्याच्या खाली हे जे स्लॅब ठेवलेला आहे याला सपोर्ट करण्यासाठी भिंती आहेत खाली. 230 mm ची भिंतच्या खाली सपोर्ट आहे. तो याला आपण थिकनेस बोलू. थिकनेस भिंतीची किती आहे 0.23 मीटर. कसं काय बघा ना, 230 mm आहे. तर तुम्ही जर बघायला गेलं या लांबी मीटरमध्ये आहेत ना, ते थिकनेस मीटरमध्ये करून टाकायची. कशी करणार, 230 mm आहे तो डिवाइड बाय 1000 करायचं, 0.23 मीटर होऊन जाईल तो. ओके. त्याच्या पुढे काय दिलं आहे, स्लॅब सब्जेक्टेड टू दी लोड 3.3 kN पर मीटर स्क्वेअर. हा लाईव्ह लोड आहे. तो तुम्हाला लाईव्ह लोड दिला आहे बघा ना, इथं वाचा. हा काय आहे, हा लाईव्ह लोड तुम्हाला दिलेला आहे त्याने. किती आहे, तो लाईव्ह लोड पण दिलेला आहे. तो गिवन डेटामध्ये लाईव्ह लोड आला. त्याच्यानंतर त्यांनी फिनिशिंग लोड दिला आहे, म्हणजे फरशी असतात ना स्लॅबच्या वरची फरशी, त्याला आपण फ्लोअर फिनिश बोलतो. त्याचा पण लोड दिला आहे त्यांनी तुम्हाला 1 kN पर मीटर स्क्वेअर. M20 कॉन्क्रीटचा ग्रेड वापरायचा आहे. तो कॉन्क्रीटचा ग्रेड पण M20 आहे. पुढे स्टीलचा ग्रेड आहे FE415. FE415 आहे. नंतर मॉडिफिकेशन फॅक्टर दिला आहे तुम्हाला 1.4. तो जेवढा पण डाटा दिलेला आहे तो सगळा गिवन डेटामध्ये लिहून टाकला ना तुम्ही. तो गिवन डाटा तुम्हाला जमून गेला. स्टेप नंबर 1 आपण बघणार, ज्याचं नाव आहे इफेक्टिव्ह स्पॅन अँड आस्पेक्ट रेशो, किंवा आपण काय नाव द्यायचं त्याला, स्टेप नंबर 1ला आपण नाव देणार इफेक्टिव्ह स्पॅन अँड टाईप ऑफ स्लॅब असं नाव द्यायचं. टाईप ऑफ स्लॅब, इफेक्टिव्ह स्पॅन अँड टाईप ऑफ स्लॅब. तर तुम्हाला पहिल्या स्टेपमध्ये इफेक्टिव्ह स्पॅन काढायचा आहे आणि स्लॅबचा प्रकार ओळखायचा आहे. ठीक आहे. मग बघा बरं का, आता या उदाहरणावरून आपण जाऊ. या उदाहरणाला आपण डिस्कस करणार आहे. तर मी काय करणार, मला माहिती आहे इथं LCX त्यांनी दिलेला आहे 3.8, क्लिअर म्हटलं आहे ना म्हणून. नंतर LCY यांनी दिला आहे 12 मीटर. म्हणून मी काय करणार, देअरफॉर मला LX काढावा लागेल, इफेक्टिव्ह स्पॅन काढायचं. तो कसं काढणार, LCX प्लस विड्थ B. लक्षात आलं का? तो तुमच्याकडे वेगवेगळ्या प्रकारचा स्लॅब असतो. मी तुम्हाला सिम्पली सपोर्टेड स्लॅबची माहिती देतोय. तो सिम्पली सपोर्टेड स्लॅबमध्ये LX कसा काढतात, क्लिअर स्पॅन प्लस विड्थ ऑफ सपोर्ट किंवा समजा इथं थिकनेस T करा. आपण T म्हणून घेतलंय ना, तो T घेतला आहे आपण. थिकनेस ऑफ सपोर्ट जो की 230 mm आहे, 0.23 आहे. तो LCX बघा ना, LCX किती आहे 3.8 प्लस थिकनेस किती आहे 0.23. मग किती येईल बरं का सांगा, 3.8 प्लस 0.23 किती येईल, हा येतोय आपला 4.03. ओके का. तो 4.03 मीटर. हा झाला तुमचा LX. हा LX झाला. कळाला का नाही? आता इथं जर का LY मला काढायचा असेल तर LY कसा काढणार, LCY प्लस थिकनेस, सपोर्टची थिकनेस. तो LCY किती आहे 12 प्लस सपोर्टची थिकनेस किती आहे खाली 0.23. तो याची बेरीज जर केली तर किती येईल
12.03 मीटर. लक्षात आलं का? हा झाला LY. तो जेव्हा क्लिअर शब्द वापरलेला आहे तेव्हा या पद्धतीने करायचं आहे. क्लिअर शब्द नसेल तर डायरेक्ट LX आणि LY दिलेला असतो. कळाला का LX आणि LY कसा काढला तर? हो सर. ओके. मग आता LX LY आल्याच्या नंतर तुम्हाला आता काय करायचं, टाईप ऑफ स्लॅब ओळखायचं आहे ना. तर एवढं झालं बरं का. आता आपण टाईप ऑफ स्लॅब ओळखणार. तुम्ही सगळ्या उदाहरणामध्ये सेम करू शकतात. आता टाईप ऑफ स्लॅब कसा ओळखायचा? सो देअरफॉर आपण आस्पेक्ट रेशो बघू. आस्पेक्ट रेशो काय असतो? LY डिवाइड बाय LX. मग बघा LY किती आणला आपण? LY आणला आपण 12.230 किंवा 23 डिवाइड बाय LX किती आला? 4.03. तो याचा आन्सर जर आपण काढलं तर येईल 3.03. 3.03 याचा अर्थ काय बरं का? हा 2पेक्षा मोठा आहे. तो देअरफॉर आपण काय मेन्शन करणार? स्लॅब इज व्हॉट? स्लॅब इज वन वे स्लॅब. स्लॅब इज वन वे स्लॅब. अशा पद्धतीची स्टेप आपली झालेली आहे. तो स्लॅब हा वन वे स्लॅब आहे. आणि लक्षात घ्यायचा, वन वे स्लॅबमध्ये तुम्हाला दोन स्पॅन दिला आहे ना, LX आणि LY. तो लक्षात घ्यायचा. बेंडिंग इज ऑलवेज अकर शॉर्टर साईड. तो शॉर्टर साईडला बेंडिंग होत असते, शॉर्टर साईडला पॅरलल बेंडिंग होत असते. म्हणून शॉर्टर साईडच आपण कन्सिडर करणार, लॉंगर साईड घेणार नाही. किंवा फॉर एक्झाम्पल हे बघा, हा स्लॅब आहे, या पद्धतीने स्लॅब आहे. याच्यावरती लोड आल्यानंतर हा असा शॉर्टर बाजूला असा बेंड होतोय. तुम्ही इमॅजिन करू शकता असा हा बेंड होतोय. मग मला सांगा, या बेंडिंगला रोखायचं असेल तर सळाया कशा लावणार? तुम्ही अशा उभ्या सळाया जर लावायला गेले ना, असे हे बघा, असे जर सळाया लावायला गेलेत ते सगळेचे सगळे खाली पडून जातील. बघा ना, इमॅजिन करा, एक वही तुमच्याकडे, त्या वहीला तुम्ही काय करा, लॉंगर बाजूला पकडा आणि असा बेंड करून द्या. बेंड केल्यानंतर आणि जर तुम्ही सळाया अशा लावल्या, त्या सगळ्या सळाया खाली पडून जातील ना. मग आपण काय करत असतो, शॉर्टर साईडला पॅरलल अशा सळाया लावतो बेंडिंगला रोखण्यासाठी. मग आता तुम्ही वाकवायला गेला तर वाकणार नाही तो. त्यामुळे शॉर्टर बाजू ही खूप महत्त्वाची आहे, कारण की त्याला पॅरलल आपण सळाया लावतो. लक्षात आलं का? हे वाले मेन बार इज पॅरलल टू दी शॉर्टर साईड, देअरफॉर शॉर्टर साईड इज मस्ट इम्पॉर्टंट. ओके. पहिली स्टेप सगळ्यांची क्लिअर झाली का? पहिली स्टेप कसं करतात तर? आता या उदाहरणामध्ये वन वे स्लॅब आहे असं मेन्शन नव्हतं, म्हणून आपण ओळखून टाकलं त्याला, त्यासाठी आपण गेलो. पण आता इथे या खालच्या उदाहरणामध्ये स्टेप नंबर 1 जर बघायला गेलात तुम्ही, तो खालच्या एक्झाम्पलमध्ये ऑब्झर्व करायला गेलात तर तुम्हाला इथं पण कुठे मेन्शन केलेलं नाही की स्लॅब वन वे आहे का टू वे आहे. तर आपण काय करणार, आपण पहिले हे बघा, आपल्याला आता सरळ इथं कुठे क्लिअर म्हटलेलं नाही आहे, म्हणून मला त्यांनी LX दिला आहे 4.5 मीटर, त्यांनी मला LY दिला आहे 6.3 मीटर. तुम्ही आयडेंटिफाईड करणार LY बाय LX. तो याचा अर्थ 6.3 डिवाइड बाय 4.5. याचा आन्सर जे येईल ते आन्सर आहे समजा 1.4 और समथिंग काहीतरी असेल. तो जे आन्सर आहे तर 2पेक्षा कमी आहे. 2 किंवा 2पेक्षा जर का कमी असेल तर हा स्लॅब काय असतो? 2 वे स्लॅब असतो. तो 2 वे स्लॅब कोणाला बोलतात कळतं आहे का? जर LY बाय LX चा रेशो 2 और 2 लेस दॅन 2 जर का असेल तर तो 2 वे स्लॅब आहे. असं आयडेंटिफाईड करून चालावं लागतं. परत तुमच्याकडे अजून कॅन्टिलिव्हर पण असेल, तिसरा स्लॅब अजून आहे आपल्याकडे. हे बघा, हा कॅन्टिलिव्हर स्लॅब आहे. तो कॅन्टिलिव्हर स्लॅब डायरेक्ट लक्षात ठेवायचं, कॅन्टिलिव्हर स्लॅब नेहमी वन वे स्लॅब असतो. तुम्हाला आस्पेक्ट रेशो दाखवायची गरज नाही आहे. कॅन्टिलिव्हर स्लॅब हा नेहमी वन वे स्लॅब असतो. म्हणजे मी काय बोलतोय, जर त्याने एक्झाम्पलमध्ये वन वे स्लॅब आहे असं मेन्शन केलं असेल किंवा कॅन्टिलिव्हर शब्द मेन्शन केला असेल तर तुम्हाला गरज नाही आहे ओळखायची की तो स्लॅब कुठल्या प्रकारचा आहे. पण त्याने जर म्हटलंच नसेल स्लॅब कुठल्या प्रकारचा आहे, तो LY बाय LX रेशो घ्यायचा. आणि हा जर ग्रेटर दॅन 2 असेल तर वन वे स्लॅब, LY बाय LX चा रेशो लेस दॅन और इक्वल टू 2 असेल तर 2 वे स्लॅब. समजतंय का? तो आता हा कॅन्टिलिव्हर म्हटला आहे म्हणजे 100% हा वन वे स्लॅब आहे. मग आता याचं काय करणार बघा ना, हे उदाहरण तुम्ही वाचता तुम्हाला कळालं इथे इफेक्टिव्ह शब्द आला आहे सर. तो याचा अर्थ शॉर्टर बाजू आपली LX इज इक्वल टू 2 मीटर असणार. LY घ्यायची गरज नाही. कॅन्टिलिव्हरमध्ये काय LY घ्यायचं? कशासाठी घ्यायचं LY? कॅन्टिलिव्हर हा वन वे स्लॅब असतोच. तो LY ची गरज नाही आहे मला, शॉर्टर साईड आहे. म्हणून LX इज इक्वल टू काय येणार? 2 मीटर. समजलं का नाही? तो LX म्हणजे तो 3 प्रकारचे स्लॅब आहे तुमच्याकडे. एक सिम्पली सपोर्टेड स्लॅब येईल, ओके, एक कॅन्टिलिव्हर स्लॅब येईल. कॅन्टिलिव्हर स्लॅब हा नेहमी वन वे स्लॅब असतो. पण सिम्पली सपोर्टेड स्लॅब जर का दिला नसेल वन वे आहे की नाही, त्या केसमध्ये LY बाय LX काढायचा. हा ग्रेटर दॅन 2 असेल तर तो वन वे स्लॅब असतो. स्टेप नंबर 1 इज ओव्हर. तो 1 नंबरची स्टेप आपण कव्हर करून टाकलेली आहे. समजा आता ठीक आहे ना, 1 नंबरची स्टेप आपण कव्हर केली. समजा मी तुम्हाला प्रश्न विचारतो, यांनी जर का असं मला म्हटलं असतं कॅन्टिलिव्हर स्लॅब 2 मीटर बाय 3 मीटर क्लिअर,
आता काय करणार? तो आता काय करणार बरं का, जेव्हा बी तुम्हाला तो क्लिअर देईल ना, पुढे जाताना तुम्हाला तो सपोर्ट पण देईल की खालून सपोर्ट कितीचा आहे. आणि त्याने जर म्हटलं असता की 230 चा सपोर्ट आहे, तर त्या केसमध्ये तुम्ही काय करणार लक्षात येते का? तुम्ही LX काढताना घेणार हा छोटी बाजू 2 हा ना प्लस 0.23/2 घ्यावा लागेल. तो जेव्हा सिम्पली सपोर्टेड होता तेव्हा LX कसा काढला? क्लिअर बाजू प्लस B 0.23. सिम्पली सपोर्टेडला 0.23 तुम्ही ॲड करताय, पण जर कॅन्टिलिवर असेल तर एकच बाजूच्या हाफ घ्यायची ना तुम्हाला, म्हणून 0.23/2 घ्यावा लागेल. तो कॅन्टिलिवरच्या केसमध्ये असं उदाहरण येणार नाही. जे आहे तेवढंच लक्षामध्ये ठेवा. पहिली स्टेप कव्हर झालेली आहे आपली. अजून काही लिहू नका, फक्त एक नजर मारा. जेव्हा एक्झाम्पल सॉल्व्ह करायचे आहे ना तेव्हा आपण बघू बरोबर. तो पहिली स्टेप लक्षामध्ये आली का? पहिल्या स्टेपमध्येच इफेक्टिव्ह स्पॅन आणि आस्पेक्ट रेशो हा काढावा लागतो. फर्स्ट स्टेप इज ओव्हर. स्टेप नंबर 2. तो स्टेप नंबर 2 काय असते बरं का आपली? आता स्टेप नंबर 2 असते आपली ती म्हणजे ट्रायल डेप्थ. तो ट्रायल डेप्थ कशी काढतात? ट्रायल डेप्थ म्हणजे जे तुम्हाला प्रोव्हाइड करायची आहे, डी प्रोव्हाइड इज इक्वल टू LX म्हणजे स्पॅन झाला, ठीक आहे ना. LX डिवाइड बाय बेसिक व्हॅल्यू BV इंटू मॉडिफिकेशन फॅक्टर MF. या पद्धतीने तुम्हाला काय करावं लागत असतं? डी प्रोव्हाइडसाठी एक्सप्रेशन वापरावं लागतं. तो LX तर तुम्ही काढून टाकलेला आहे. जो LX तुम्ही काढला आहे, जसं की या उदाहरणामध्ये LX किती आहे? 4.03 आहे. तो LX तुम्ही टाकताना कशात टाकायचं? मीटरमध्ये. तो 4.03 इंटू 1000 मीटरमध्ये करण्यासाठी 1000 मल्टिप्लाय करावं लागेल. डिवाइड बाय बेसिक व्हॅल्यू. बघा, जर सिम्पली सपोर्टेडचा स्लॅब असेल तर बेसिक व्हॅल्यू किती घेतो आपण? बेसिक व्हॅल्यू घेतो आपण 20. जर कॅन्टिलिव्हरचा स्लॅब असेल तर बेसिक व्हॅल्यू किती घेतो आपण? बेसिक व्हॅल्यू घेतो 7. जर कंटिन्युअस स्लॅब असेल, कंटिन्युअस तर बेसिक व्हॅल्यू किती घेतो आपण? बेसिक व्हॅल्यू घेतो 26. कळालं की नाही? तर तुमच्याकडे स्लॅबचा कुठला प्रकार आहे? सिम्पली सपोर्टेड स्लॅब असेल तर बेसिक व्हॅल्यू 20. कॅन्टिलिव्हर स्लॅब असेल तर बेसिक व्हॅल्यू 7. कंटिन्युअस स्लॅब असेल तर बेसिक व्हॅल्यू किती घेतो आपण? 26. तर या BVची व्हॅल्यू तुम्हाला सांगतो. आता सिम्पली सपोर्ट आहे म्हणून तुम्ही ती व्हॅल्यू घेणार 20. मी जे आता बोललो बेसिक व्हॅल्यूबद्दल ते कळालं का सांगा बरं? हो सर. ओके. हां, तो बेसिक व्हॅल्यू कळून गेलं. आता मॉडिफिकेशन फॅक्टर जो आहे तो तुम्हाला एक्झाम्पलमध्ये गिवन असतो. तुम्ही बघा इथं मॉडिफिकेशन फॅक्टर 1.4 दिला आहे आणि नसेल दिला तर 1.4 घरूनच पाठ करून जायचं की आपल्याला 1.4 घ्यायचा आहे. ओके. तो मॉडिफिकेशन फॅक्टर 1.4 दिला आहे, 1.4 घेऊन टाकू आपण. आता तुम्ही जर का याचं कॅल्क्युलेशन केलं तर तुम्हाला भेटून जाईल डी प्रोव्हाइड किंवा डेप्थ भेटून जाईल. तो डी प्रोव्हाइड आपल्याला भेटून जाईल. तुम्ही सगळ्या जेवढ्या पण स्टेप्स आहेत पुढच्या या सगळ्यामध्ये असंच करायचं आहे. मग किती येईल बघा, काढून बघा. 4.03 इंटू 1000 डिवाइड बाय 20 इंटू 1.4. तर याचं आन्सर जे येतं ते येतं आहे 143 mm. तर तुम्ही काय करायचं आता? 143.92 येतं आहे. तर काही मुलं काय करतात, आता हे डिझायनिंगचं आहे, जसं पाहिजे तसं तर राहत नाही. पण काय करायचं? मल्टिपल बाय 5 5च्या पाड्यामध्ये किंवा एक तर 5च्या पाड्यात ठेवायचं किंवा 10च्या पाड्यात. मला असं वाटतं की तुम्ही काय ट्राय करायला पाहिजे, जी पण डेप्थ येते त्याला याच्यापेक्षा पुढच्या भागाला तुम्हाला हे करायचं आहे, राऊंड ऑफ करायचं आहे. 143 येते ना, तर तुम्ही 10च्या पाड्यामधली व्हॅल्यू घेत चला. तुम्ही 145 नका घेऊ. डायरेक्टली काय घ्यायचं आता? डी प्रोव्हाइड इज इक्वल टू, सो डी शुड बी प्रोव्हाइडेड इन मल्टिपल ऑफ 10. ठीक आहे ना. 143 येते ना, तुम्ही द्यायचा 150 mm. पुढच्या बाजूला 10च्या पाड्यात तुम्हाला काय करायचं? डी द्यायचा आहे. आता यांनी किती घेतलं आहे? 145 घेतलं आहे. काही फरक पडत नाही एवढा, पण एक ॲक्युरेसी येणार आहे तुमची चांगली. त्यामुळे डी शुड बी प्रोव्हाइडेड या पद्धतीने डी प्रोव्हाइड करायचा. ओके का? तो डी किती दिला आहे मी? 150 mm. तुम्ही म्हणाल की सर त्याने तर 145 घेतलं आहे, तुम्ही तर 150 घेताय. तो डिझायनिंग करत असताना ज्याच्याकडे जास्त पैसा असेल तो डेप्थ जास्त ठेवणार. आलं का लक्षात? तो बेस्ट ऑप्शन काय आहे आपल्याकडे? डेप्थ शुड बी प्रोव्हाइडेड मोर दॅन इन मल्टिपल ऑफ 10. तो तुम्ही जे पण व्हॅल्यू आहे ती 10च्या पाड्यामध्ये प्रोव्हाइड करायची. हा छोटा डी याला बोलतो आपण इफेक्टिव्ह डेप्थ. ओके. पण मला इफेक्टिव्ह डेप्थ म्हटल्यावरती काय बरं का, हा जो पण स्लॅब आहे याच्या खाली आपण मेन बार इथं खाली देतो, तो टॉपपासून तर इथपर्यंतचं अंतर तुमचं आलं आहे. पण हा बॉटमचा जो असतो याला इफेक्टिव्ह कवर बोलतो आपण. ते पण तुम्हाला काढावं लागेल ना. याचा अर्थ मला ओव्हरऑल डेप्थ काढावं लागेल. कॅपिटल डी इज इक्वल टू स्मॉल डी प्लस क्लिअर कवर प्लस 5/2. 5/2 म्हणजे जो बार वापरताय त्या बारचा डायमीटर येतो. हा 5 म्हणजे डायमीटर ऑफ बार. मग आता बघा, डी इज इक्वल टू छोटा डी तुम्ही काढला 150. क्लिअर कवर, स्लॅबसाठी क्लिअर कवर जनरली 15 घेतो आपण. आणि डायमीटर किती बारचा? तो बारचा डायमीटर पण 10 mm चा मानून घेतो मी, डिवाइड बाय 2. तो तुम्ही मला सांगा कॅपिटल डी किती येणार?
15 आणि इकडचे 5 20 170 mm. किती येणार? 170 mm. इथं कुठे लिहून टाका 170 mm जाईल बाबा तो ओव्हरऑल डेप्थ किती आली आपली 170 mm. या पद्धतीने ही स्टेप नंबर 2 असते आपली. स्टेप नंबर 2 इज ओव्हर. समजते का? तो स्टेप नंबर 1चं नाव काय आहे? इफेक्टिव्ह स्पॅन अँड आयडेंटिफाईड द टाईप ऑफ स्लॅब. 2 नंबर ट्रायल डेप्थ. ट्रायल डेप्थ कशी काढतात? डेप्थ इज इक्वल टू स्पॅन डिवाइड बाय बेसिक व्हॅल्यू इंटू मोडिफिकेशन फॅक्टर. स्पॅन कुठला घ्यायचा? शॉर्टर स्पॅन घ्यायचा LX. आणि मोडिफिकेशन फॅक्टर कसा काढायचा? तो मोडिफिकेशन फॅक्टरची पण आयडिया दिली तुम्हाला कसा काढायचा. ही झाली दुसरी नंबरची स्टेप. इथपर्यंत डाऊट आहे का सांगा बाकीचे? इथपर्यंत काही डाऊट आहे का सांगा बरं? नाही सर. हां नाही सर. ओके. हां तो हे तुम्हाला अगोदर पण तुम्ही अभ्यास केलेला असेल, पण स्टेप या पद्धतीने तुम्ही कॅरी आउट करत जायचं आहे. आता 2 स्टेप झाल्या आपल्या, तो आपण जाणार आता तिसऱ्या स्टेपला. तो स्टेप नंबर 3. स्टेप नंबर 3 काय आहे बघा? स्टेप नंबर 3ला आपण नाव देणार ती म्हणजे रिवाइज इफेक्टिव्ह स्पॅन. रिवाइज इफेक्टिव्ह स्पॅन. रिवाइज इफेक्टिव्ह स्पॅन बघा. आता तो इफेक्टिव्ह स्पॅन तुम्हाला द्यायचा आहे. जर त्यांनी उदाहरणामध्ये डायरेक्टली इथं एक तर इफेक्टिव्ह शब्द राहिला असता किंवा क्लिअर शब्द राहिला नसता, म्हणजे इफेक्टिव्ह पण शब्द नाही आहे आणि क्लिअर पण नाही आहे. तो काय बोलतो नवीन सांगतो. जर इफेक्टिव्ह वर्ड राहिला असता किंवा क्लिअर शब्द राहिला नसता किंवा इफेक्टिव्ह पण शब्द राहिला नसता, त्या केसमध्ये तुम्हाला डायरेक्टली LX आणि LY भेटून जातो. बरोबर ना? आणि तोच आपला काय असतो? इफेक्टिव्ह स्पॅन असतो. आणि तोच आपला रिवाईजसुद्धा स्पॅन असतो. तो पण आपला रिवाईज असतो. मग सांगायचं तात्पर्य काय आहे की समजा आता तुम्ही बघा हे उदाहरणामध्ये बघा. मला आता स्टेप नंबर 3 बघायची आहे. त्याला नाव दिलं आहे मी रिवाइज इफेक्टिव्ह स्पॅन. मग रिवाइज इफेक्टिव्ह स्पॅन कसा काढायचा बघा? LX इज इक्वल टू रिवाइज काढायचं ना. ओके. तो LX इज इक्वल टू LX तुम्ही अगोदर बी शोधून टाकला आहे कुठं? हे काही तुम्ही म्हणाल की सर इथं काढून टाकला आहे ना आपण LX. LYची गरज नाही मला फक्त शॉर्टर डायमेन्शन लागणार आहे. तो रिवाइज इफेक्टिव्ह स्पॅनमध्ये फक्त शॉर्टर डायमेन्शन बघायचं आहे तुम्ही. हां LX किती आहे तुमच्याकडं? LX आहे हे बघा 4.03. परंतु अजून तुम्हाला ऑर हे बघा कशा पद्धतीने काढावं लागतं. ऑर LCX प्लस नवीन सांगतो नीट एक बघा व्यवस्थित बघा. LX इज इक्वल टू LCX प्लस B ऑर LCX प्लस T. ठीक आहे ना? किंवा असं म्हणूया LCX प्लस T ऑर LCX प्लस D म्हणजे डेप्थ, इफेक्टिव्ह डेप्थ. विच एवर इज मिनिमम. या दोघांपैकी जो छोटा असणार तो तुमचा रिवाइज इफेक्टिव्ह स्पॅन असणार. तो व्यवस्थित शांत चित्ताने ऐकून घ्या. जर त्याने क्लिअर डायमेन्शन वर्ड यूज केला असेल तर तुम्ही काय करणार? क्लिअर डायमेन्शन प्लस थिकनेस ऑफ सपोर्ट ऑर क्लिअर डायमेन्शन प्लस इफेक्टिव्ह डेप्थ या दोघांचं कॅल्क्युलेशन करायचं. आणि या दोघांमध्ये जो मिनिमम असतो तो आपला रिवाइज इफेक्टिव्ह स्पॅन LX असतो. मग तुम्ही म्हणणार आहे ठीक आहे क्लिअर असताना असं करायचं आहे, पण जेव्हा क्लिअर राहणार नाही किंवा इफेक्टिव्ह वर्ड दिला असेल मग काय करायचं? मग काही नाही, जो आपला LX त्यांनी दिला असेल, समजा आता इथं क्लिअर शब्द नव्हता तो LX काय आपला 3.8 आहे, तो डायरेक्ट 3.8 घेऊन टाकायचा. 3.8 ऑर बघा डायरेक्ट 3.8 घेऊन टाकायचा. ऑर काहीच नाही, डोकं लावायचंच काम नाही, दुसरं काही करायची गरज नाही. तुम्ही डायरेक्टली काय करायचं? LX इज इक्वल टू 3.8 घेऊन घ्यायचा. मी नवीन सांगतो व्यवस्थित ऐका. जर त्याने तुम्हाला क्लिअर शब्द दिला असेल तर रिवाइज LX कसा काढतात? LCX प्लस थिकनेस, म्हणजे ही पहिली जी स्टेप केलेली ना तुम्ही ही वाली इथं लिहून टाकायची. ऑर LCX प्लस D कुठला? आत्ता चालू आपण काढला ना D 150 mm घेतला होता. तो आपण काय करणार? LCX प्लस 150 म्हणजे 0.50 0.15 तो तुम्ही याच्यात ॲड करायचा. तो 2 व्हॅल्यू भेटतील, त्याच्यापैकी जो मिनिमम असणार ना तो LX राहणार. तो जेव्हा क्लिअर शब्द दिला असतो तेव्हा असं करायचं. ओके. जेव्हा क्लिअर शब्द दिला असतो तेव्हा असं करायचं. समजतंय का? हो सर. हां आता क्लिअर शब्द, आणि जर क्लिअर शब्द दिला नसेल तर काय? जो LX आहे तोच रिवाइज आहे. तो LX इज इक्वल टू वास तो जे आहे तोच आहे. समजा तिथे क्लिअर शब्द दिला नसतात तो 3.8 आपला झाला असता. स्टेप आपली इथं ओव्हर झाली असती. तो सिम्पली पहिले आपण एक काम करू, सिम्पली सपोर्टेड स्लॅब घेऊया. कॅन्टिलिव्हर घ्यायला गेलो तर परत मर्जिंग होईल, त्यामुळे सिम्पली सपोर्टेड स्लॅब आपण सोडत जाऊ. तर हे झालं बाबा की जर क्लिअर आलं आणि इफेक्टिव्ह आलं तर त्या पद्धतीने स्टेप नंबर 3 आपली कवर होऊन जाते. जसं की या उदाहरणामध्ये कसं कवर होईल बघा. तो इफेक्टिव्ह स्पॅन LX इज इक्वल टू मिनिमम ऑफ LCX प्लस D
ऑर LCX+T आपण आणला आहे 4.03 आणि LCX हे कसं काढणार आता त्या केसमध्ये यांनी किती घेतला आहे 145 घेतला आहे ना, तर त्यांच्यानुसार किती येईल तो 3.945 या पद्धतीने उत्तर येईल. आपलं काय होतं 3.8 + 0.15 ऑर 3.8 + 0.23 या दोघांचं काही ना काही आन्सर येईल. या दोघांमध्ये जो मिनिमम राहील आपला तो आपला LX राहील. स्टेप नंबर 3 इज ओव्हर. तो काय राहणार, तो राहणार LX. तो तुम्ही एक काम करा ना, या एक्झाम्पललाच कवर करत चला. आता एक्झाम्पललाच कवर करत चला. तो स्टेप नंबर 1 आपली झालेली आहे. स्टेप नंबर 2 ट्रायल डेप पण झालेली आहे. स्टेप नंबर 3 इफेक्टिव्ह स्पॅन पण तुम्हाला समजलं असेल. स्टेप नंबर 3 इज ओव्हर. ओके का? हे मॉडेल आन्सर पेपर तुम्ही याच्या अगोदर बघितलं असणार ना? नाही सर. नाही बघितले काय? मग हे बघा इथून राहतंय, मग याला मॉडेल आन्सर पेपर बोलतात. हे बघा मार्किंग सिस्टीम म्हणजे जो चेक करणार असतो ना आपला, त्याच्याकडे हे सगळं राहतं ॲज इट इज. ठीक आहे. तो मग आता बघू आपण पुढे जाऊ. 3 झाले. आता आपला असतोय लोड कॅल्क्युलेशन. तो आपण आता काय करणार, लोड कॅल्क्युलेशनकडे जाऊया. आणि इथं तुम्ही म्हणलं नाही का आता लोड कॅल्क्युलेट कसं करतात, तो लोड कॅल्क्युलेशनकडे आपण जात आहोत. 3 स्टेप आपल्या झाल्यात आणि हेच एक्झाम्पलवर भर घाला. दुसरं एक्झाम्पल बदलल्यानंतर आपण त्याला नंतर बघू. तो एक एक करून बघू आपण. तो पहिले सिम्पली सपोर्टेड स्लॅब क्लिअरवाला बघत आहोत. क्लिअरवाला लोड कॅल्क्युलेट कसं करतात बघा. लोड कॅल्क्युलेशनमध्ये मी तुम्हाला सांगतो, तो आपण आता सगळ्यात पहिले लाईव्ह लोड काढणार. त्यांनी काय दिलं आहे ते राहू द्या साईडला. लाईव्ह लोड, हा जो लाईव्ह लोड आहे हा आपल्याला डायरेक्टली गिवन असतो. तो लोड कॅल्क्युलेशन आपण शब्द लिहिलेला आहे आणि आपण डायरेक्टली काय म्हणतो इथं, लोड कॅल्क्युलेशन शब्द आपण डायरेक्ट दिलेला आहे. लोड कॅल्क्युलेशन अँड डिझाईन मुवमेंट असं नाव द्यायचं याला. तो आपण नाव काय द्यायचं, लोड कॅल्क्युलेशन अँड डिझाईन मुवमेंट असं या स्टेपला नाव द्यायचं आहे तुम्हाला, डिझाईन मुवमेंट. ओके. तो सगळ्यात पहिले काय करायचं, एकाच आकडा टाकायचा, त्याच्यात लाईव्ह लोड काढून घ्यायचा. कसा काढणार, त्यांनी दिले ना उदाहरणामध्ये बघा ना, लाईव्ह आणि इकडे लोड किती येतो 3 kN/m². तो तुम्हाला लाईव्ह लोड दिला आहे 3 kN/m²चा. बोला ओके का? तो लोड कॅल्क्युलेशन आणि डिझाईन मुवमेंटमध्ये सर्वप्रथम आपण काय काढलं आहे, लाईव्ह लोड काढलेला आहे. ओके, लाईव्ह लोड काढलेला आहे. पुढे जाऊया. 2 नंबर, आता मला काढायचा आहे डेड लोड. आणि डेड लोड काय असतो, डेड लोड हा 2 गोष्टीपासून बनलेला असतो. एक म्हणजे सेल्फ वेट, ते स्लॅबचं स्वतःचं वजन असेल ना ते पण डेड लोड आहे. आणि लाईव्ह लोड कोणाला बोलतो, आपण राहतोय ना, आपला लोड नेहमी बदलतोय. तो स्लॅबवरती येणारा लाईव्ह लोड म्हटल्यावरती ज्यांची मुवमेंट होते, जसं की आपण राहतो ना, आपला वजन बोलतोय ते. घरामध्ये असणारे जे फिरणारे लोक आहेत म्हणा किंवा एखादी वस्तू फिरत राहते कंटिन्युअसली, त्याचा जो लोड असतो त्याला लाईव्ह लोड बोलतो आपण. मग आता बघा तुम्ही जर बघायला गेलात तर डेड लोडमध्ये काय येतं, सेल्फ वेट प्लस फ्लोअर फिनिश. सेल्फ वेट प्लस फ्लोअर फिनिश. ओके. तो सेल्फ वेट म्हणजे स्वतःचं वजन आणि फ्लोअर फिनिश म्हणजे स्लॅबवरती लावलेल्या ज्या फरशा असतात का आपल्या त्या. मग मला सांगा, तुम्ही सेल्फ वेट जर काढायला गेला तो सेल्फ वेट आपण कसं काढतो याचं एक्सप्रेशन पण आहे, कन्सेप्ट पण आहे. तुम्ही लक्षात ठेवा. बघा 25 इंटू ओव्हरऑल डेप्थ 25 इंटू डी. ठीक आहे ना. तो 25 इंटू डी प्लस फ्लोअर फिनिश या पद्धतीने आपण काय काढणार, डेड लोड काढणार. तुम्ही म्हणणार की सेल्फ वेट 25 इंटू डी असं कसं काढतात. आपल्याकडे एक एक्सप्रेशन आहे, युनिट वेट गॅमा इज इक्वल टू वेट अपॉन व्हॅल्यूम. ओके. तुम्हाला वेट काढायचं आहे, सेल्फ वेट काढायचं आहे ना, तो व्हॅल्यूमने तुम्हाला मल्टिप्लाय करावा लागेल. तो गॅमा किती असतो, RCCचा गॅमा असतो 25 आणि व्हॅल्यूम किती आहे, आपण स्लॅब जो आहे ना 1 मीटर बाय 1 मीटरचा स्लॅब आपण अभ्यासासाठी कन्सिडर करतो. मग प्लॅनचा एरिया काय झाला 1 मीटर बाय 1 मीटर आणि ओव्हरऑल डेप्थ किती आहे त्याची D, हा झाला त्याचा व्हॅल्यू. लांबी, रुंदी, उंची, तो 1 मीटर बाय 1 मीटरचा प्लान एरिया आपण अभ्यासासाठी कन्सिडर करतो आणि डेप्थ आपण D घेतो. मग त्यामुळे 25D हा सेल्फ वेट येऊन जातो. ओके का. तो सेल्फ वेट किती आहे 25 इंटू D आणि फ्लोअर फिनिश किती आहे तो घेऊ आपण. आता बघा ना 25 इंटू तुम्ही डेप्थ किती घेतलेली आहे बरं का. आता मी डेप्थ जी काढली ती 170 आली होती, पण यांची 165 आहे, मीटरमध्ये टाकायची असते. म्हणजे 0.165 यांच्यानुसार गेलात तर 0.165 किंवा आपल्यानुसार गेलो तर 0.170, काय एवढा फरक पडत नाही. प्लस फ्लोअर फिनिश किती दिलं आहे बघा ना, इथं दिलं असेल कुठेतरी, तो इथे तुम्हाला दिलं आहे फिनिशिंग लोड 1चा आहे, तो फिनिशिंग लोड 1चा आहे. आता यांचं जर तुम्ही कॅल्क्युलेशन केलं त्याचं आन्सर किती येईल बरं का. बघा इथं दिलं आहे त्यांनी, तो यांचं जर का आपण आन्सर काढलं तर किती येईल बरं. सेल्फ वेट, तो सेल्फ वेट बघा ना येईल 4.125. ठीक आहे ना, 4 पॉईंट नाही 5 पॉईंट येईल, 5.125 येईल, हा येईल 5.125. ओके का.
सांगा बरं. हा झाला डेड लोड. हे बघा लाईव्ह लोड तुम्हाला गिवन होता आणि डेड लोड किती काढला तुम्ही, सेल्फ वेट प्लस फ्लोअर फिनिश केला. 25 इंटू डी प्लस फ्लोअर फिनिश किती आहे 1, या दोघांची बेरीज केली 5.125 किलो न्यूटन पर मीटर स्क्वेअर. हे उत्तर येऊन जाईल डेड लोडचं. हे वरचं आहे लाईव्ह लोडचं. या दोघांची बेरीज करावी लागेल मला. समजतंय का नाही सांगा बरं. लाईव्ह लोड तुम्हाला गिवन होता, तुम्हाला डेड लोड जो आहे तो कसा काढला हे कळालं का. सेल्फ वेट प्लस फ्लोअर फिनिश. सेल्फ वेट कसा काढतात, 25 इंटू डी करून फ्लोअर फिनिश ॲज इट इज ठेवायचा आहे. 25 डी कसा घ्यायचा, 25 ठीक आहे पण डेप्थ किती आहे 165 यांनी घेतली आहे म्हणून मी 0.165 घेतला. फ्लोअर फिनिश 1 होता. यांचं कॅल्क्युलेटरवरती कॅल्क्युलेशन केल्यानंतर 5.125 येत आहे का. ओके. तो आता तुम्ही काय करणार, लाईव्ह लोड आणि हा डेड लोड या दोघांची बेरीज करून सांगा मला किती येते. तो लाईव्ह लोड 3 आहे आणि हा 5.125 आहे. तो 3 आणि 5.125 म्हणजे 8.125 होऊन जाईल ते. ओके. सो देअरफॉर वर्किंग लोड काय बोलायचं आता, वर्किंग लोड ज्याला मी डब्ल्यू बोलणार, वर्किंग लोड डब्ल्यू काय होणार आहे, हा लाईव्ह लोड प्लस डेड लोड. लाईव्ह लोड मला दिला आहे 3 आणि डेड लोड मी दोघांची बेरीज करून काढला आता किती 5.125. या दोघांची बेरीज केली 8.125 किलो न्यूटन पर मीटर स्क्वेअर. बोला जमलं का. हा वर्किंग लोड झाला, हा वर्किंग लोड डब्ल्यू झाला आहे. पण डिझायनिंगसाठी आपण एवढा लोड घेणार नाही, आपल्याला अल्टिमेट लोड घ्यावा लागेल डब्ल्यू यू. मग डब्ल्यू यू कसा घेणार तुम्ही आता, 8.125 इंटू अल्टिमेट लोड काढण्यासाठी आपल्याला वाढवावा लागेल, 1.5 पट करावा लागतं. तो 1.5 ने मल्टिप्लाय करावा लागतं. हा झाला तुमचा डब्ल्यू यू. मग किती आला सांगा बरं डब्ल्यू यू लोड कॅल्क्युलेशन आता. 1.125 इंटू कॅल्क्युलेटरमध्ये 1.5 टाका. किती आन्सर येते सांगा मला. 12.80. हा बघा इथं दिला असेल ना. तो 12.1875 किलो न्यूटन पर मीटर स्क्वेअर. तो 12.1875 किलो न्यूटन पर मीटर स्क्वेअरमध्ये राहणार आहे. ओके का. तर या पद्धतीने आपलं हे काय झालं, ही स्टेप नंबर लोड कॅल्क्युलेशन. तर एक काम करा, स्टेप नंबर 4 फक्त लोड कॅल्क्युलेशनसाठी ठेवा, डिझाईन मुवमेंटसाठी आपण स्टेप नंबर 5 ठेवू. आपण मॉडेलनुसार जाऊ. ओके. तो तुम्ही काय करायचं, स्टेप नंबर 5 डिझाईन मुवमेंट घेऊन टाकायचं. इथपर्यंत ओके का सांगा. नसेल समजलं तर परत सांगतो. सगळ्यांना क्लिअर झालंय काय सांगा. हो सर. ठीक आहे. चलो आता आपण काय करणार, आता घेणार पुढची स्टेप डिझाईन मुवमेंट. तो डिझाईन मुवमेंट जे आहे त्याला आपण आता एम यूने दाखवा किंवा एम डीने दाखवा. तो समजा मी एम डीने दाखवतो. असं का करतो मी, ठीक आहे ना. तो याला मी असं का करतो, किंवा एम यू राहू द्या काही प्रॉब्लेम नाही. चला एम यू तुम्ही काय कन्सिडर करा, एम यू कन्सिडर करा. आता डिझाईन मुवमेंट कशी काढतात, सिम्पली सपोर्टेडचा स्लॅब जर का असेल तर एम यू काढण्यासाठी आपल्याकडे आपण टॉस शिकलेला असतो पहिल्या सेमिस्टरला. तिथून आपल्याला आयडिया येऊन जाते काय बरं का, डब्ल्यू यू इंटू एल एक्स त्याचा स्क्वेअर डिवाइड बाय 8. ठीक आहे ना. तो इफेक्टिव्ह लेंथ आपण काढली ना चालू, डिवाइड बाय. आता बघा डब्ल्यू यू कुठला, आता तुम्ही चालू काढला 12.1875. हा अल्टिमेट लोड 12.1875 हा झाला डब्ल्यू यू. एल एक्स किती काढला आहे तुम्ही, तो एल एक्स रिवाईज इफेक्टिव्ह स्पॅन एल एक्स किती काढला आहे 3.945. विचेवर इज मिनिमम घ्यायचा आहे. तो 3.945 त्याचा स्क्वेअर डिवाइड बाय 8 हा झाला आपला एम यू. हा झाला एम यू. किती येणार तो एम यू जर तुम्ही काढला तर, हा एम यू जर आपण काढायला गेलो तर हा येईल 23.709 किलो न्यूटन इंटू मीटर. हा झाला आपला एम यू. बोला नाही समजलं का. तर याच्या पुढे नेहमी सिम्पली सपोर्टेडचा स्लॅब असेल तर डिझाईन मुवमेंट एम यू कसं काढतात, डब्ल्यू यू इंटू एल एक्स स्क्वेअर डिवाइड बाय 8. डब्ल्यू यू चालू आपण वरच्या स्टेपमध्ये काढला आहे, चौथ्या स्टेपमध्ये. नंतर एल एक्स पण आपल्याजवळ आहे, डिवाइड बाय 8 करून तुम्हाला मुवमेंट भेटून जाईल ना, किलो न्यूटन मीटरमध्ये मोजतात तिला. स्टेप नंबर 5 इज ओव्हर. तो 1 किलो न्यूटन मीटरमध्ये तुमच्याकडे आली मुवमेंट. तो किलो न्यूटन मीटरमध्ये आलेली आहे, परंतु तुम्हाला ती एक्सप्रेशनमध्ये न्यूटन एम एममध्ये लागते. तो किलो न्यूटन मीटरचं न्यूटन एम एममध्ये रूपांतर करण्यासाठी 10⁶ ने मल्टिप्लाय करावं लागेल तुम्हाला. बघा तो तुम्ही ना, तुम्ही काय केलं आहे, तुम्ही 23.709 किलो न्यूटन मीटरमध्ये काढलेलं आहे, पण न्यूटन एम एममध्ये रूपांतर करायचं असेल तर 10⁶ ने मल्टिप्लाय करावं लागेल तुम्हाला. तो असं जाऊन आपला हा एम यू आलेला आहे. कशामध्ये आला हा, न्यूटन एम एममध्ये. नाही समजला का सांगा बरं. तो हे कशासाठी आहे, हे आहे सिम्पली सपोर्टेडसाठी. पण जर याच्याऐवजी कॅन्टिल्युअर राहिला असतं तर कसं काढलं असतं सर आम्ही, डब्ल्यू यू एल ईचा वर्ग डिवाइड बाय 2. आलं का लक्षात. तो डिवाइड बाय 2 करावा लागला असतं तुम्हाला.
ते बघून एक एक उदाहरण. पहिले इथपर्यंत समजतंय का चेक करा तुम्ही. तो पहिली स्टेप नंबर झाली, 2 पण झाला, हा तिसरा पण झाला, चौथी पण झाली. चौथी कशी करायची व्हिडिओ बघून तुम्ही एकदा व्यवस्थित लिहून घ्या वाटलं असतं. आणि डिझाईन मुवमेंटची पण स्टेप झालेली आहे. सगळ्यांना क्लिअर झालं का सांगा. सगळ्यांना क्लिअर आहे का? हो सर. चलो, आता तुमच्याकडे कॅल्क्युलेटर कुठल्या प्रकारचं आहे ते सगळ्यात महत्त्वाचं राहणार आहे. ओके, आता पुढची स्टेप आहे स्टेप नंबर 6, चेक फॉर कॉन्क्रीट डेप्थ. ओके ना, चेक फॉर फ्लिक्जर असा शब्द पण वापरू शकतात किंवा चेक फॉर कॉन्क्रीट डेप्थ तो तुम्हाला यूज करायचा आहे. तो चेक फॉर कॉन्क्रीट डेप्थ हे तुम्हाला वापरायचा आहे. आता मग आता कसं वापरणार बरं का, त्यासाठी आपल्याकडे एक्सप्रेशन असतं. एक तर तुम्ही या पद्धतीने वापरू शकता किंवा मी तुम्हाला जे सांगतो ते तुम्ही करू शकता. काय बरं का, तो स्टेप नंबर 6, चेक फॉर कॉन्क्रीट डेप्थ. कॉन्क्रीट डेप्थ कसं काढतो आपण चेक फॉर कॉन्क्रीट डेप्थसाठी? MU इज इक्वल टू MU लिमिट. याचा अर्थ डिझाईन मुवमेंट इज इक्वल टू मॅक्सिमम लिमिट लिमिटिंग मुवमेंट. ओके, तो MU तुम्ही चालू काढला, किती काढला आहे काय 23.709 इंटू 10⁻⁶ हा झाला तुमचा MU. पण MU लिमिटचं एक्सप्रेशन आपल्याकडे काय असतं, तो असतो QBDचा स्क्वेअर. MU लिमिटचं एक्सप्रेशन फॉर्म्युला काय असतो आपल्याकडे, QBDचा स्क्वेअर. बरं ठीक आहे, हा जो Q असतो हा Q आपण याच्यानुसार घेतो, कशानुसार, ग्रेड ऑफ स्टीलनुसार. जर FE 250 असेल, FE 250चा ग्रेड, तर त्या केसमध्ये Qची व्हॅल्यू किती घेतो बरं आपण सांगा, 0.148 FCK म्हणजे कॉन्क्रीटचा ग्रेड. जर समजा हा Qची व्हॅल्यू तुम्हाला पाहिजे असेल आणि याचा स्टीलचा ग्रेड FE 415 जर असेल तर कसं काढतात तुम्ही, तर तुम्ही करतात 0.138 FCK. ओके का. आणि जर समजा हा स्टीलचा ग्रेड FE 500चा असेल तर त्या केसमध्ये कसा फाइंड आउट करतो आपण Q, तो काढतो 0.133 FCK. कळाला का Qची व्हॅल्यू कशी काढतात. ओके का सांगा, या Qची व्हॅल्यू कशी हो काढ. सर. हां, आता हा B जो आहे स्लॅबच्या केसमध्ये Bची व्हॅल्यू आपण नेहमी किती घेतो, B इज इक्वल टू 1000 mm घेतो. कारण की स्ट्रीप कन्सिडर केली, मी पहिली पण बोललो की स्लॅब आपण पूर्ण स्लॅब पकडून आपण सळ्याने काढत. 1 मीटर बाय 1 मीटरचा अभ्यास करून टाका आणि सगळीकडे तेवढंच देऊन टाका. तो Bची विड्थ म्हणजे B ही विड्थ आहे आणि 1 मीटरची विड्थ घेणार आहोत म्हणून 1000 mm. आणि D आपल्याला शोधायचा असतो, तर त्याला अननोन राहू देऊ आपण D². आणि आता तुम्ही याला कशा पद्धतीने सॉल्व करता, तुमच्याकडे कॅल्क्युलेटर कुठला आहे त्याच्यानुसार करा, नाही तर या 2 गोष्टी इकडे गेल्या डिवाईडला, मग अंडर रूटमध्ये करा, तसंही करता येईल त्या पद्धतीने. ठीक आहे, आता मी तुम्हाला एक करून दाखवतो, तुम्ही व्यवस्थित लक्ष द्या. ठीक आहे, तर मग आता आपण तुम्हाला सांगतो, आता त्या पद्धतीने तुम्ही करून बघा, जमतंय का. मी तुम्हाला याच्यावर करून दाखवतो. कॅल्क्युलेटर लागेल, कॅल्क्युलेटरनुसार करूया. मी एक तर खाली लिहून घेतो, मग तुम्हाला समजेल. 23.709 इंटू 10⁻⁶ QBD². ओके, हे बघा बरं खाली दिसतंय का हे, हा ना. तो मी काय बोललो, MU इज इक्वल टू MU लिमिट. तुम्हाला दिसतो का कॅमेरा. हो सर. हां, MU किती आहे 23.709 इंटू 10⁻⁶. आणि MU लिमिटचा फॉर्म्युला काय बोललो, QBDचा स्क्वेअर. ओके, तो Q तुमच्याकडे होता. आता कसं होता बरं का, गिवन डेटा जर बघायला गेलात तर त्यांनी मला तिथं म्हणले FE 415 म्हटलेलं आहे. आता उदाहरण तुम्ही बघा वाटलं असतं नंतर. मग FE 415 बोलतोय, तर Qची व्हॅल्यू काय येईल बरं का, लिहून टाकू पुन्हा, 23.709 इंटू 10⁻⁶ इज इक्वल टू, तो FE 415 जर तुम्हाला बोलतोय, याचा अर्थ Qची व्हॅल्यू काय राहणार आपल्याकडे, ती Qची व्हॅल्यू राहते 0.138 FCK इंटू B इंटू D². ठीक आहे, अजून आपण एक स्टेप वाढून टाकू इथं, 23.709 इंटू 10⁻⁶, 0.138. कॉन्क्रीटचा ग्रेड किती आहे, समजा 20 ग्रेड दिला आहे त्यांनी, 20 M20 दिलेला आहे मला. ठीक आहे ना, बघून घ्या एकदा M20 आहे का 25 आहे, तो M20 असावा. 20. Bची व्हॅल्यू किती आहे 1000 आणि D आहे आपल्याकडे अननोन. तर तुम्ही याला आता सॉल्व कसा करू शकतात, एक तर डायरेक्टली कॅल्क्युलेटर वापरा, नाही तर हे सगळे काय करायचे, हे सगळे डिवाईडला पाठवायचे आणि स्क्वेअरचा रूट करायचा. म्हणजे कसं होईल माहिती आहे का, या असं होऊन जाईल, D इज इक्वल टू, बघा हा हे सगळे मल्टिप्लायला आहेत ना, इकडे जाताना डिवाईडला होऊन जातील. म्हणजे 23.709 इंटू 10⁻⁶ डिवाइड बाय 0.138 इंटू 20
इंटू 1000 इंटू, ठीक आहे ना, झालं 1000. तो डी तिथं अननोन आहे. आणि आता तुम्हाला डी काढायचा आहे, तर या सगळ्यांचं आपल्याला काय करावं लागेल, अंडररूटमध्ये कॅल्क्युलेशन करावं लागेल. तर तुम्ही असं पण करू शकतात, ओके का. किंवा दुसरा उपाय माझ्याकडे काय आहे, तो म्हणजे डायरेक्टली, हे कॅल्क्युलेटर आहे का तुमच्याकडे असं वाला? हो सर. हां, मग आता बघा, याला मी डायरेक्टली सॉल्व कसं करायचं बरं, डायरेक्टली कसं सॉल्व करायचं सर, हे बघा, याला डायरेक्टली सॉल्व करता आहे, तो डायरेक्टली टाकूया. तिथे काय म्हणले, 23.709 इंटू 10⁶. ओके, तुम्ही टाकतो 23.709 23.709 इंटू 10 हा 10 केला, 10⁻⁴ हा पॉवर 6 आहे, तो 10⁻⁶ केला, झाला. आता मी काय करणार, पुढे जातो, पुढे म्हणजे पुढचं बटन आहे बघा हवाला, तो पुढचं बटन दाबलं मी, हे दाबल्यानंतर माझ्याकडे अल्फा इक्वल हे बटन आहे. तुम्ही काय केलं, अल्फा आणि इक्वल हे बटन दाबून दिलं, तो इक्वलचं चिन्ह आलं. मग पुढे काय करणार आता बघा, 0.138 आहे, तो 0.138, तुम्हाला इस्टिमेशनचे सगळे गणितं फक्त कॅल्क्युलेटरने सॉल्व होतात. तो 0.138, ओके, इंटू 20, तो इंटू 20 झाला. पुढे इंटू 1000, तो लिहा इंटू 1000 बघा मी बरोबर केलं, इंटू 1000 इंटू पुढे काय आहे, डी स्क्वेअर आहे, तो डी स्क्वेअर म्हणजे अल्फा एक्स त्याचा स्क्वेअर, तो अननोन आहे ना, तो अल्फा एक्स त्याचा स्क्वेअर करून टाकला. आता 4 बटणं दाबायचं, जेव्हा आपण तुम्ही इक्वल आणि अल्फा एक्स तुमच्या कॅल्क्युलेटरमध्ये टाकलं असणार, तुम्हाला 4 बटणं दाबावे लागतील, शिफ्ट, सॉल्व, आन्सर, इक्वल, तो वरचे 2 इकडचे हे 2 असे 4 बटणं दाबून द्यायचे, तुम्हाला आन्सर भेटून जाईल, x = 92.68. तो आपला जे एक्स काय आहे किंवा जो डेप्थ आला, तो डेप्थ किती आला, ते डेप्थ आला 92.68 mm. आलं का लक्षात. तो 92.68 mm एवढी डेप्थ तुम्हाला लागणार आहे, कॉन्क्रीटची डेप्थ, तो रिक्वायर आहे. पण तुम्हाला माहिती आहे की रिक्वायर डेप्थ जी आहे सर, ही आपण प्रोव्हाइड किती केलेली आहे, आपण प्रोव्हाइड केलेली पार 145 केलेली आहे. तो रिक्वायर डेप्थ जी आहे ती प्रोव्हाइडपेक्षा कमी आहे, म्हणून ओके इन फ्लेक्चर ही स्टेप आपली कव्हर झाली. तो तुम्ही जे फॉर्म्युलाने शोधतायत 92.68, हे डी प्रोव्हाइडपेक्षा छोटा आला, तो ओके इन फ्लेक्चर. हे समजलं का कसं केलं, तर एकदा या पद्धतीने करा, नाही तर कॅल्क्युलेटरमध्ये करा. एक्सची व्हॅल्यू घ्यायची इथून. स्टेप नंबर किती होती ही स्टेप नंबर 5 होती आय थिंक, ठीक आहे. तो स्टेप नंबर 5 जी आहे ती आपण कव्हर केलेली आहे. आपण जाऊ आता स्टेप नंबर 6 कडे. तो स्टेप नंबर 6 देखील मी तुम्हाला ना वहीवरच शिकवतो, ते बेस्ट कळेल परत बघू. स्टेप नंबर 5 झाल्यानंतर स्टेप नंबर 6 बघू आपण आता. तो स्टेप नंबर 6 जी आहे ती स्टेप नंबर 6 असते, याला बोलतात मेन रेन्फोर्समेंट. तुम्हाला काय करायचं आहे, तुम्हाला हा जो स्लॅब आहे ना बघा, हा स्लॅब या पद्धतीने दिलेला आहे, तो हा स्लॅब आहे, तो ही असते लांब बाजू आणि ही असते शॉर्ट बाजू. या शॉर्ट बाजूला पॅरलल म्हणजे या पद्धतीने सळाई जी असते ना, ही मेन सळाई असते, याला बोलतो आपण मेन बार. आणि याच्यावरती आपला परपेंडिक्युलर यांच्यावरती लावायचं असतं वन वे स्लॅबमध्ये, ते म्हणजे डिस्ट्रीब्युशन बार. तो या पद्धतीने करायचा असतो. तर पहिले मेन रेन्फोर्समेंट काढून टाकू. मग मेन रेन्फोर्समेंट काढण्यासाठी सगळ्यात पहिले आपल्याला ASTचा फॉर्म्युला वापरावा लागतो, जो की काय असतो 0.5 FCK डिवाइड बाय FY ब्रॅकेटमध्ये 1 मायनस अंडररूटमध्ये 1 मायनस 4.6 इंटू MU इन न्यूटन MM डिवाइड बाय FCK BD स्क्वेअर इंटू B इंटू D. ओके का. या पद्धतीने हा फॉर्म्युला कुठे ना कुठेतरी बघितला असणार तुम्ही सगळ्यांनी. चला बरं का मग आता बघू. AST = 0.5 FCK किती दिला आहे त्यांनी मला 20, कॉन्क्रीटचा ग्रेड 20 दिला आहे, FY किती दिला आहे, स्टीलचा ग्रेड 415 दिला आहे, इथपर्यंत काही प्रॉब्लेम नाही. हा ब्रॅकेट टाकला, 1 मायनस अंडररूट टाकावा लागेल, तो अंडररूट टाकायचा, 1 मायनस 4.6 इंटू MU किती होता बरं का, ती मुवमेंट किती होती, तुमच्याकडे नसेल ती मुवमेंट एकदा बघून घेऊ, आहे ना, आपण आता चालू बघितलं ना 23.709. ओके, ती मुवमेंट किती होती 23.709. मग लिहून टाकू इथं 23.709 इंटू 10⁶, बरोबर, ही झाली मुवमेंट, डिवाइड बाय FCK म्हणजे 20, B म्हणजे 1000
डी म्हणजे चालू किती डी कोणता वापरायचा, जो जुना वापरत आलाय तो, जे की त्यांनी किती घेतला आहे 145 घेतला आहे. मी तुम्हाला 150 घ्यायला लावला होता. आता उदाहरण मॅच व्हायला पाहिजे किंवा आन्सर आपल्याकडे आहेत म्हणून मी 145 घेतो चेक करण्यासाठी. इंटू ब्रॅकेटच्या बाहेर बी किती आहे 1000 आणि डी किती 145. या पद्धतीने हे फॉर्म्युला तुमच्याकडे आहे. आता हे टाकायचं कसं कॅल्क्युलेटरमध्ये हे बघा. हा AST टाकायचा कसा हे बघा. ठीक आहे, तो AST मला फाइंड आउट करायचा आहे. कसं करणार, हे 0.5 इंटू 20 डिवाइड बाय किती आहे 415 आहे. 415 आहे. तर तुम्ही काय करणार बरं का, सगळ्यात पहिले हा डब्बा बाय डब्बा दिसायला भेटतो, हा टाकला तो काय आहे 0.5 हा ना 0.5 इंटू FCK इंटूचं बटन दाबलं इंटू FCK किती आहे 20. मग हा झाला 0.5 इंटू FCK डिवाइड बाय काय आहे FY किती 415, तो 415 0.5 FCK डिवाइड बाय 415 झाला. पुढे जाऊ आपण. मग आता पुढे जर तुम्ही गेलात तर तुमच्या लक्षामध्ये येईल इंटू. आता इथं बघा, इथं ब्रॅकेट दिसतोय ना, हा ब्रॅकेट या पद्धतीने दिसतोय. एक मिनिट ब्लर झालं ते. हां, हा बघा हा ब्रॅकेट दिसतोय तुम्हाला. मग हा ब्रॅकेट जर समजा आहे आपल्याकडे, तो मी कसं टाकून घेतो बघा ना, मी पण इकडून तिकडून ब्रॅकेट टाकून घेतो. हा ब्रॅकेट आणि हा इकडे ब्रॅकेट टाकून दिला मी, क्लोज केला. आता या ब्रॅकेटच्या आतमध्ये शिरल्यानंतर काय बरं का, इथं 1 मायनस दिसायला भेटते. मग करा आपण पण त्या ब्रॅकेटमध्ये शिरल्यानंतर 1 मायनस. ओके, तो झाला 1 मायनस. आता रूट दिसतोय मला अंडर रूट करून टाका. हे बघा अंडर रूट केला. अंडर रूट करता त्याच्यामध्ये 1 दिसतोय मला, हा करा 1, तो 1. हे बघा 1 दाबला 1 मायनस, हा झाला 1 मायनस. त्याच्या पुढे काय आहे 1 मायनस केल्यानंतर पुन्हा तुम्हाला असा डब्बा बाय डब्बा दिसायला भेटतोय. तर पुन्हा हा बटन दाबा तुम्ही, डब्बा बाय डब्बाचं टाकलं. ठीक आहे, मग आता हे कसं येईल, हे किती आहे 4.6, तो 4.6 इंटू 23.7, ठीक आहे ना 23 पॉईंट किती येते 709 आहे ना, 23.709. ओके, 23.709. इथून माझ्याकडून चूक झाली. हा 700, हा 7 आहे डायरेक्ट. ठीक आहे ना 23.709. मग करा 23.709 23.709 इंटू 10⁶. ओके, 23.709 10⁶. खाली काय आता इथं आहे FCK म्हणजे 20 इंटू बी म्हणजे 1000. हे बघा याला 20 इंटू 1000 इंटू D². डी म्हणजे 145, 145 स्क्वेअर. ओके, 145 स्क्वेअर. मग आता पुढे जायचं आणि इथं काय करायचं आहे इंटू 1000 बी इंटू डी करायचं ना. मग बी आहे 1000 इंटू डी किती आहे 145. या पद्धतीने टाकायचं आहे. इक्वल्स टू करेल, नंतर आन्सर येईल आपला आता 487.072. कळालं, तो किती आला बरं. हा AST आला आपला. AST इज इक्वल टू 487.072 mm. बोला, कळालं का. हो सर. हां, तो AST पण काढून झाला. पण आता तुम्ही काढलेला AST बरोबर आहे का, एवढा वापरलेला योग्य आहे का, हे चेक करण्यासाठी तुम्हाला काय करावं लागतं, हे चेक करण्यासाठी तुम्हाला AST मिनिमम फाइंड आउट करावा लागतो. ठीक आहे ना. आता AST मिनिमम कसा फाइंड आउट करणार. AST मिनिमम आपल्याकडे एक्सप्रेशन असतो, लक्षात घ्या. 0.12% ऑफ बी इंटू डी. हे फॉर्म्युला तुम्ही कधी वापरायचा, जेव्हा FE 415चा स्टील तुम्हाला वापरायचा आहे किंवा FE 500चा स्टील वापरायचा तेव्हा. परंतु जर तुम्ही FE 250चा स्टील वापरत असणार, त्यांनी दिलेलं असतं एक्झाम्पलमध्ये, त्या केसमध्ये AST मिनिमम कसा शोधतात, 0.15% ऑफ बी इंटू डी, वेअर बी इज वॉट 1000 mm अँड डी इज ओव्हरऑल डेप्थ. ओके, मग त्या पद्धतीने करा. आता हे कसं येईल बघा, तो 0.12% का वापरतोय, कारण FE 415चा स्टील आहे. बी किती घ्यायचा आहे 1000 आणि डी किती आहे, डी डेप्थ तुम्हाला किती वापरायची आहे 165 mm आहे ना, तो 165 mm आहे म्हणून 165 वापरा. आता तुम्ही म्हणाल की सर तुम्ही तर मागच्या वेळेस 0.165 वापरलाय, इथे 165 का वापरताय, कारण तुम्हाला AST MM मध्ये हवा आहे. तो तुम्हाला MM मध्ये हवा आहे म्हणून डी इथं कशात घ्यायचा, MM मध्ये घ्यायचा 165. ठीक आहे, बघा बरं आता याचं कॅल्क्युलेशन किती येतं. 0.12% इंटू 1000 इंटू 165 करूया. तो 0.12, इथे पर्सेंटचा सिम्बॉल असतो बघा, दिसतोय का, हा पर्सेंटचा सिम्बॉल आहे. शिफ्ट आणि इथं पर्सेंटचा सिम्बॉल आहे पर्सेंट, असं दाबायचं. 0.12 शिफ्ट पर्सेंट टाकला इंटू 1000. बघा ना आता पुढे काय 1000 इंटू 165 आहे इंटू 1000, हा झाला आपला 1000 इंटू 65. तर तुम्ही बघा या पद्धतीने टाकून झाल्यानंतर डायरेक्ट इक्वल दाबा. आपण थोडी ना अल्फा एक्स टाकला आहे, तर इक्वल दाबा. उत्तर किती आलं आहे 78. तर उत्तर येते 78
याचा अर्थ याचं उत्तर आहे 78. सॉरी 65 नाही, इथे 165 आहे. ओव्हरऑल डेप 165 टाकायची. 198 उत्तर येईल. किती आहे? 198. याचा अर्थ तुम्हाला RCCचा स्लॅब बनवायचा असेल तर कमीत कमी 198 mm² स्टील असायला पाहिजे. पण तुम्ही किती वापरताय हे तर कमीत कमी आहे. तुम्ही किती वापरताय? तुम्ही वापरताय 487. याचा अर्थ AST मिनिमम हा 487.04 mm² पेक्षा छोटा आहे. सो ओके, काही प्रॉब्लेम नाही आहे. म्हणजे आम्ही 487 वापरतोय, कमीत कमी 498 वापरायचा होता, त्याच्यापेक्षा जास्त वापरतोय ओके. फक्त 198 पेक्षा कमी वापरू नका. कमी येत असेल तर 198 वापरा, कमीत कमी 198 तरी वापरा. तर तुम्ही तर जास्त वापरताय, मग ओके तुम्ही समजलं का? हो सर. झालं. तर AST मिनिमम पण झाला. आता आपण काढणार स्पेसिंग. काढणार. मग पेसिंग कसं फाइंड आउट करतात बरं का? पेसिंग फाइंड आउट करतो आपण. पेसिंग इज इक्वल टू व्हॉट? पेसिंग जर तुम्हाला फाइंड आउट करायची असेल, एक मिनिट हां, तर त्यासाठी अगोदर एक नोट लिहा. यूज 10 mm बार. नेहमी आपण 10 mm चा बार वापरणार आहोत. यूज 10 mm FE415 बार. FE 415चा बार तुम्हाला 10 mm चा वापरायचा आहे. तर त्यामुळे एका बारचा एरिया, ज्याला AST सिंगल मी बोलतो, तो कसा फाइंड आउट करणार? AST सिंगल इज इक्वल टू π/4 × 10^². बरोबर ना? 10 mm चा बार वापरता आहे, तो π/4 × 10^² करावा लागेल. मग सांगा बरं आन्सर किती? तर करून टाकू ना आपण. आता हा झाला π/4, इथे आला हा 4, π/4 × 10^². हा झाला आपला आता आन्सर. किती येईल बरं? ते येतं आहे SD दाबायचं बघा. तो 25 पाय येतं SD दाबल्यानंतर 78.539 किंवा 54 करून टाकू. 78.54 mm². ओके. हा झाला AST सिंगल. AST टोटल किंवा ॲक्च्युअल AST तुम्ही काढला आहे किती? तो AST टोटल 487 पॉईंट. जो तुम्ही AST काढला आहे याला AST टोटल बोलतो मी, है ना? AST टोटल 487.047 आहे ना, हा AST काय आहे? टोटल आहे. मग पेसिंग कशी काढतात? सो देअरफॉर 2 बारमधली स्पेसिंग कशी काढतात? ॲक्च्युअल स्पेसिंग. तो पेसिंग इज इक्वल टू व्हॉट? पेसिंग इज इक्वल टू AST सिंगल डिवाइड बाय AST टोटल इंटू 1000. या पद्धतीने आपण फाइंड आउट करत असतो स्पेसिंग. मग आता तुम्ही बघा, AST सिंगल किती आहे? 78.54. AST टोटल म्हणजे कुठला? हा बघा ना, AST टोटल आहे 487.072. तो 487.072 इंटू 1000. याचं उत्तर काढून सांगा बरं किती येईल? याचं उत्तर आपण काढू. याचं उत्तर किती येईल बघा बरं. याचं उत्तर जर आपण काढलं तर उत्तर येईल याचं 487.072 ना इंटू 1000. 161.24 येतं आहे. ठीक आहे ना? त्याचं उत्तर जर काढलं तुम्ही तर किती येतं आहे? 161.24. स्पेसिंग इज ऑलवेज गिवन टू दी लोअर साईड मल्टिपल बाय 10. स्पेसिंग कधी पण लोअर साईडला देतात, कारण कमीत कमी जेवढं ठेवलं तेवढं बढिया राहतं. ठीक आहे. तो 161.24 काहीतरी येतं आहे. लोअर साईडला जर का द्यायला गेले तर 160 देणार ना. पेसिंग ऑलवेज गिवन टू दी लोअर साईड मल्टिपल बाय 10 किंवा मल्टिपल ऑफ 10. मग 160 mm येईल. समजतंय का? 160 mm. ॲक्च्युअल पेसिंग किती देणार? 160 mm. हे समजलं का ही स्टेप पेसिंगची? सर उसका फॉर्मूला थोड़ा अलग है ना? किसका वाला? पेसिंग का? हाँ. AST सिंगल बाय AST टोटल, ये एक्चुअल पेसिंग निकालने का है हमको. अब मैक्सिमम पेसिंग निकालेंगे हम लोग. पहले ये एक्चुअल पेसिंग समझ में आया क्या आपको? AST सिंगल डिवाइड बाय AST टोटल इंटू 1000. ऐसा करके हम लोग क्या करेंगे? पेसिंग जो है एक्चुअल पेसिंग निकाल लेंगे. आता आपण काय करूया? आपण आता मॅक्सिमम पेसिंग काढून बघूया. कारण तुम्ही जे देतायत 160 mm तुम्ही देतायत का? तुम्ही जास्त एक लिमिटपेक्षा बाहेरचं तर नाही देते ना. तुम्ही लिमिटच्या बाहेरचं तरी पेसिंग प्रोव्हाइड करताय ना. तर त्यासाठी तुम्हाला चेकिंग करावी लागते. तुम्ही आता काय करणार? आता तुम्ही पेसिंग काढणार. पेसिंग काढणार. येस मॅक्सिमम पेसिंग काढणार. तो पेसिंग तुम्हाला मॅक्सिमम किती द्यायची असते? मेन रेन्फोर्समेंटच्या ठिकाणी ती द्यायची असते 3D और 300 mm विच एवर इज मिनिमम. तो बघा आता 3D म्हटल्यावरती 3 × 145, छोटा डी 145 वापरतोय मी, और 300. तर तुम्ही या दोघांमधून जर का समजा कॅल्क्युलेशन करायला गेलात तर तुमच्या लक्षामध्ये काय येईल बघा बरं. 145 × 103 करा. 145 × 3 435 येते. तो वरचा आन्सर जर काढलं गेला 435 येते. 435 mm और 300 mm.
मग मला सांगा या दोघांपैकी मिनिमम कोण आहे? या दोघांपैकी मिनिमम आहे 300 mm. तो 300 mm आहे. मग तुम्ही काय करणार? मॅक्सिमम पेसिंग किती? एस मॅक्स 300 mm आहे. तो 300 mm जास्तीत जास्त पेसिंग ठेवायची आहे. पण तुम्ही देता किती आहे? तुम्ही 300 थोडी ना देताय, तुम्ही कमी देतायत ना, 160च देताय. म्हणजे तुम्ही ओके, तुम्ही लिमिटच्या बाहेर गेले नाहीत. तर याचा अर्थ आपण इथं लिहिणार की यस ॲक्च्युअल लेस दॅन यस मॅक्स. ओके, तुम्ही जे वापरताय ॲक्च्युअल 160 वापरताय, जास्तीत जास्त लिमिट 300 आहे. तो लिमिटपेक्षा बाहेर तर गेलो नाही, आपण कमी वापरतो म्हणजे आपण ओके आहोत. पेसिंग कमी असायला पाहिजे. ओके, सो देअरफॉर आता खाली काय लिहिणार मी? यूज 10 mm बार ऑफ FE 415 ॲट द रेट. किती स्पेसिंग दिली तुम्ही? 160 mm ची पेसिंग दिलेली आहे सेंटर टू सेंटर. दिस इज युअर मेन रेनफोर्समेंट, डिझायनिंग ऑफ मेन रेनफोर्समेंट. समजलं का? बोला. ही झाली हो डिझायनिंग. सर. हां, ही मेन रेनफोर्समेंटची डिझायनिंग झाली. आणि आता लास्ट असते आपल्याकडे डिस्ट्रीब्युशन बार. तो मेन रेनफोर्समेंटची डिझायनिंग तुम्हाला समजून सांगितली मी. हे सगळं आपलं मेन रेनफोर्समेंटचं होतं. हे तुम्ही एकदा व्हिडिओ बघायचा वाटलं असतं, तो टाकल्यावरती यूट्यूबवर टाकेल मी. ठीक आहे. आणि त्याच्यानंतर जे आहे आता आपण बघणार डिस्ट्रीब्युशन स्टील. मग आता आपण स्टेप नंबर किती आहे आपली? ही 6-7. स्टेप नंबर 7 डिस्ट्रीब्युशन स्टील. डिस्ट्रीब्युशन स्टीलसाठी काय करतो आपण? आपण डायरेक्टली AST टोटल जो आहे ना, डिस्ट्रीब्युशन स्टीलसाठी AST टोटल आपण डायरेक्टली काय घेऊन टाकतो? AST मिनिमम घेऊन टाकतो. ओके ना, किंवा AST मिनिमम. आता तुम्ही मला सांगा, डिस्ट्रीब्युशन स्टील तुम्ही कुठला वापरायचा? तुम्ही जर बघायला गेलात ना, आता आजकालच्या मार्केटमध्ये डिस्ट्रीब्युशन स्टील जी आहे ना, बारीक प्लेन बार नाही वापरत, ज्याच्यावरती थ्रेड आहेत का तोच वापरतात. मग आपण पण काय करूया? HYSDचा वापरूया, FE 415वालाच वापरूया. त्यांनी जर का मेन्शन केलं असेल उदाहरणार्थ, तर ठीक, ते तर तसं देत नाही, कधीच देत नाही असं. तुम्ही FE 415वाला वापरायचा. मग त्यासाठी आपल्याकडे मिनिमम स्टील किती आहे? AST तुम्हाला सांगितलं ना मी, 0.12% ऑफ B/D. हे तर तुम्ही मागे पण शोधलेलं आहे, है ना? 0.12% B/D AST मिनिमम चेक देताना शोधलं आहे. हे काय इथे? हा बघा AST मिनिमम तो किती आला होता? तो आला होता 198. तो मी डायरेक्ट घेऊन घेतो 198, म्हणजे आपलं काम सोपं होऊन जाईल. तो डिस्ट्रीब्युशन स्टीलसाठी जो AST मिनिमम किंवा AST टोटल आहे तो काढून टाकला तुम्ही. आता तुम्हाला डिस्ट्रीब्युशन स्टील जो वापरायचा आहे तो कितीवाला बार वापरायचा? सर, मेन बार तर 10 mm वाला वापरला आहे. डिस्ट्रीब्युशन स्टीलवाला किती वापरायचा? 8 mm चा वापरायचा. यूज 8 mm बार, 8 mm FE 415 बार. ओके, वापरा बरं का. आता याचा AST सिंगल काढा. AST सिंगल जर तुम्ही काढायला गेलात तर काय येईल? π/4 × 8². सांगा किती येईल आन्सर? चार्जिंग पण कमी राहील. π/4 × 8². 50.26 येते. किती आहे? 50.26. हा झाला आपला, हा झाला AST सिंगल. मग आता मला स्पेसिंग काढायची आहे. स्पेसिंग कशी काढणार मी? स्पेसिंग कसं काढतात? स्पेसिंग इज इक्वल टू AST सिंगल डिवाइड बाय AST टोटल इंटू 1000. मग सिंगल किती आला आहे? 50.26. टोटल किती आला आहे? काय AST टोटल म्हणजे AST मिनिमम आहे 198 इंटू 1000. सांगा बरं आन्सर किती आलं? 50 डिवाइड बाय 198, ठीक आहे, इंटू 1000. ते येते 253. किती येते? 253.86. 253.86. पेसिंग इज ऑलवेज गिवन टू दी लोअर साईड. मग लोअर साईडला जर द्यायला गेला 253 आहे म्हणजे किती देणार? 250 mm.